वेबिनारसाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर वर्षा उदयन कुलकर्णी आणि डॉक्टर वर्षा उदयन कुलकर्णी या असोसिएट डायरेक्टर आहेत रिसर्च अँड अनालिसिसचं डिपार्टमेंट सांभाळतात ग्राममंगल या संस्थेमध्ये. आपल्या सर्वांना ग्राममंगल या संस्थेबद्दल कदाचित माहिती असेलच. ग्राममंगल ही अतिशय प्रतिष्ठित आणि मुलांच्या अध्ययनावर भर देऊन मुलांना संधी देण्याला जास्त महत्त्व देऊन काम करणारी संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये काम करणारी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सर्व स्वतः या सगळ्या बाबींमध्ये स्वतःला त्यांनी इंटरनलाइज केलेलं आहे आणि त्यानंतर ती समोर आलेली आहेत. तर डॉक्टर वर्षा कुलकर्णी यामधल्याच एक आहेत की ज्यांनी स्वतः प्रथम ग्राममंगल इथे चालणारी अध्यापन पद्धती, ग्राममंगल मधली मेथोडॉलॉजी यावर डॉक्टरेट केलं आणि आता स्वतः त्या रचनावादाच्या रचनावादाला धरून खूप महत्त्वाचं काम करत आहेत आणि रचनावाद मुलांच्या जीवनात किती महत्त्वाचा आहे, शिकण्याच्या प्रक्रियेत किती महत्त्वाचा आहे याबाबत वर्षा कुलकर्णी सतत एक शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करत असतात आणि सोबतच ग्राममंगलचं सुद्धा काम रिसर्च आणि अनालिसिसच्या संदर्भातलं काम त्या बघत असतात. तर निश्चितच त्यांच्या या अनुभवाचा आपल्याला सर्वांना लाभ होणार आहे. तर म्हणून मी आता विनंती करते वर्षाला की तिने आता आपलं सेशन सुरू करावं. पुन्हा एकदा मी सर्व पार्टिसिपंटला विनंती करते की आपण सर्वांनी म्यूट असावं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा जर तुम्ही ऑफ केला तर तुम्हाला चांगलं व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. तुमचे प्रश्न तुम्ही मधामध्ये विचारू शकता. फक्त प्रश्न विचारताना तुम्ही स्वतःचा रेज हँड्स ऑप्शन करायचा आहे किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. तर कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्यामध्ये म्हणजे गोंधळ होणार नाही असं आपण बघूया आणि अनम्यूट स्वतःला करू नका कारण तुमचे बॅकग्राऊंड व्हॉइस आपल्यापर्यंत यायला नको. ओव्हर टू वर्षा. वर्षा, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ अँड देन स्टार्ट युअर सेशन. थँक्यू कल्पना. रेकॉर्ड सांगितलं होतं सांगायला म्हणून मी रेकॉर्ड सांगून येस प्लीज. धन्यवाद कल्पनानी एका महत्त्वाच्या विषयावर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची चंद्रपूर डाएटच्या वतीनं ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यानिमित्ताने आज आम्हाला जे पोचवायचं आहे शिक्षणातलं आणि आपल्या सगळ्यांबरोबर आपण ज्या मुलांबरोबर काम करतो त्यांच्यासाठी नेमकं ह्या विलगीकरणाच्या काळानंतर करोनासारख्या एक जागतिक पातळीवर पसरलेल्या व्याधीनंतर आपल्याला शाळांमध्ये काय स्वरूपाचं काम करायचं आहे त्याबद्दल जो काही विचार झाला, जो काही अभ्यास सांगतो आहे त्या आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आता जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा नक्कीच आपलं काम आधीसारखं म्हणजे आपण विलगीकरणाच्या आधीच्या काळात जसं 11 ते 5 ची शाळा असायची, प्रार्थना, आपलं शिकवणं, डब्याची सुट्टी आणि मुलं घरी यायची आणि मग पुन्हा ट्युशन्स आणि हे सगळं सुरू व्हायचं. तर हे जे सगळं काही एक रुटीन असेल ते करोना नंतरच्या काळात नक्कीच बदलावं लागेल कारण आताच्या गरजा वेगळ्या असतील, आताची आव्हानं वेगळी असतील आणि म्हणून पुन्हा एकदा करोना नंतरच्या काळासाठी नेमकं वर्गात अध्ययन आणि अध्यापन या बाबतीत आपल्याला काय गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, या आव्हानांना कसं सामोरं जाता येईल याबद्दलचा विचार आज आपण या वेबिनारच्या निमित्ताने करणार आहोत. आतापर्यंत आपण जी काही सेवा केली शिक्षक म्हणून आणि आता आपण या टप्प्यावर उभे आहोत की या टप्प्यावर आपल्या ह्या कारकिर्दीचे, व्यावसायिक कारकिर्दीचे शिक्षक म्हणून 2 सरळ भाग होतात. शिक्षक म्हणून आपण कालपर्यंत जे काम करत होतो ते काम आणि आता करोना नंतरच्या काळात अगदी उद्यापासून आपल्याला जे काम करायचं आहे ते काम, या दोन्हीमध्ये बराच फरक असणार आहे. किंबहुना ही लक्षणीय तफावत असेल. आपण जितका हा विषय बारकाव्याने समजून घेऊ, शिक्षण प्रक्रियेविषयी नीट समजून घेऊ, तितकं आपल्याला ह्या पुढच्या टप्प्यामध्ये काम करणं सोयीचं जाणार आहे. त्यामुळे आपल्याला एक मनाशी पहिली खुणगाठ आपण पक्की करूया की कालपर्यंत मी जसं आणि जे काम करत होते
तेच आणि तसं काम या नंतरच्या काळानंतर आपल्याला करून चालणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ प्रमाणात बदल करावा लागेल आणि तो नेमका कसा असेल याविषयी आपण बघूया. हे एक नवीन कार्टून आता सगळीकडे व्हॉट्सअप फिरतंय, कदाचित तुमच्यापैकी अनेकांना दिसलंही असेल. तर आता जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा काय साधारण दृश्य असेल वर्गांमध्ये याची अ, कल्पना आणून देणारं हे चित्र आहे. त्याच्यामध्ये परदेशातला आहे त्यामुळे ती शिक्षिका परदेशी आपल्याला दिसते आणि वर्गरचना ही थोडी परदेशातल्या पद्धतीची आहे, बैठक व्यवस्था सगळी. तर मुलं एकमेकांसाठी मास्क वरून भांडतायत, एकमेकांचे मास्क काढून घेतायत, मला हा पाहिजे तो पाहिजे अशा पद्धतीचं मुलांमधलं नेहमीचं जे भांडण इतर कारणांसाठी असायचं ते आता वेगळ्या कारणासाठी सुरू झालेलं दिसतंय. आणि थोड्या बहुत फरकाने आपल्याकडे सुद्धा शाळा सुरू होतील तेव्हा नक्कीच याच प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळेल. कारण शाळा सुरू झाल्यानंतर दोन तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. आपण बघितलं तर महाराष्ट्रात एक 200-250 विद्यार्थी संख्येपासून 3,500-4,000 विद्यार्थी संख्यांपर्यंत विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळा आहेत. आणि नेहमीसारखी जून जुलै याच्यामध्ये तर शाळा नक्कीच आपल्या सुरू होत नाहीयेत आणि जेव्हा कधी सुरू होतील आता असं लक्षात सांगितलं जातंय की सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होतील. सप्टेंबरमध्ये जरी शाळा सुरू झाल्या तरी एकदम 3 आणि 4,000 मुलांना एका वेळेला शाळेत आणणं किंवा काही 500-600 मुलांना एका वेळेला शाळेत आणणं आणि त्यांना एकाच वेळेला शिकवणं हे शाळा सुरू होतील त्या काळात करता येणार नाहीये. त्यामुळे कदाचित आता सरकारी त्याच्या पद्धतीचं जो काही GR निघेल त्यानुसार आपल्याला काम करायला लागेल. पण अंदाज असा आहे की जिथे फार मोठी संख्या आहे विद्यार्थ्यांची तिथे एका दिवशी 1/4 मुलं असं करत 4 टप्प्यांमध्ये मुलांची एक बॅच पूर्ण करणं किंवा थोडी कमी संख्या असेल तर निम्मी मुलं आज निम्मी उद्या आणि ज्या अगदीच लहान विद्यार्थी संख्येच्या शाळा आहेत तिथे कदाचित एका वर्गात 20 मुलांपर्यंत वगैरे काम नियमित चालू शकेल. तर त्यामुळे पहिल्यांदा फरक पडेल तो वेळापत्रकामध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या. त्यामुळे वर्गातली संख्या कमी होईल आणि वर्गातली संख्या कमी होत असतानाच त्यासाठीच्या अटी पण सरकारने ठरवून दिलेल्या मास्क आहे आणि आता जे सगळीकडेच माध्यमांमधून सांगितलं हँड सॅनिटायझर मास्क वापरणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बंधनकारक असतील सरकारी पातळीवर सुद्धा आणि शाळांच्या पातळीवर सुद्धा. त्यामुळे हे जे काही आपल्याला चित्र दिसतं तर आता मुलांना की हे सांभाळायचं अशा एका दुविधेमध्ये आपले सगळे शिक्षक असणार आहेत आणि आता खरं तर ही सगळीच कसरत आपल्याला करायची. आजवर आपण केलेल्या कामाचा अनुभव, आपण घेतलेले प्रशिक्षण आणि करोना काळात आपल्याला माध्यमातून मिळालेले वेगवेगळे धडे स्वच्छतेविषयीचे, निसर्गाविषयीचे, तर ह्या सगळ्याचा कस इथून पुढच्या काळात लागणार आहे आणि ही सगळी आपली जी काही गोळाबेरीज आहे, पुंजी आहे आपल्या शिकवण्यातली, ती गोळा करून आता आपल्याला येत्या काळासाठी सज्ज व्हायचंय. मुळातच आता आपल्या जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा 2 आव्हानं महत्वाची आपल्या समोर असणार आहेत. पहिलं आहे ते म्हणजे इतक्या ह्या व्याधीतून आपल्याला सुरक्षित राहायचंय किंवा टिकून राहायचंय म्हणजे जिवंत राहायचंय थोडक्यात. हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला असणार आहे. आणि दुसरं, हे आपण एकदा सुरक्षित झालो, मुलांबरोबरचं आपलं काम नियमित सुरू झालं की या वातावरणामध्ये मुलांना शिकवणं. तर अशी 2 महत्वाची आव्हानं आता आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतरच्या काळात पेलावी लागणार आहेत. बऱ्याचदा हे जे पहिलं आव्हान आहे सुरक्षित राहणं किंवा टिकून राहणं, याच्याकडे आपण आजवर शिक्षक म्हणून नोकरी करताना फारसं लक्ष दिलं नव्हतं. आपला सर्व जो फोकस होता, सर्व लक्ष होतं ते शिकवणं या भागाकडे होतं. त्याच्यासाठी टाचण काढणं, साधनं करणं, वेगळ्या पद्धतीने मुलांना वेगळे विषय शिकवणं, ह्या सगळ्यावर आपण प्रशिक्षण घेतले आणि काम करत राहिलो. पण आता त्यापेक्षा एक वेगळं आव्हान आपल्याला इथून पुढच्या काळात वेगळ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे आणि ते आहे सुरक्षित राहण्याचं. आणि हा एक नवीन एक उत्तरदायित्व आपल्यावरती आहे. कारण एक शिक्षक एकटा जेव्हा जातो तेव्हा तो आपल्याबरोबर आपल्या वर्गातल्या 20 मुलांच्या सुरक्षिततेची काळजी करत असतो आणि त्याचबरोबर तो स्वतःही सुरक्षित राहायला प्रयत्न करत असतो आणि स्वतःलाच ती मदत करत असतो. त्यामुळं हे आव्हान आपण कसं सांभाळू शकू शाळांमध्ये यासाठी आपण पहिल्या भागात माहिती घेणार आहोत आणि ते झालं की दुसऱ्या भागामध्ये आपल्या प्रत्यक्ष वर्गातल्या शिकण्यामध्ये आपण काय करू शकतो त्याची माहिती घेऊया. पहिल्यांदा सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला करायला लागणारी गोष्ट आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी काही शरीरात शिल्लक आहे ती टिकवणं आणि ती वाढवत नेणं, हे महत्वाचं काम आपल्याला करायला लागणार आहे. आता आपण विलगीकरणाच्या काळात घरात आहोत, आपापल्या घरात बसून आहोत. पण जेव्हा शाळा सुरू होतील
तेव्हा आपल्याबरोबर 20 मुलं 30 मुलं ज्या काही पटीत मुलं आपल्या समोर असतील ती सगळी मुलं आणि त्या सगळ्या समुदायाबरोबरचा शिक्षक. त्यामुळं ही रोगप्रतिकारक शक्ती माझं मी एकट्यानं टिकवून चालणार नाहीये. माझ्या आजूबाजूच्या मुलांची त्यांचीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, कारण ते माझ्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्यांदा आता शिक्षक जे घराबाहेर पडतील ते एका मोठ्या गटामध्ये सामील व्हायला बाहेर पडतील आणि म्हणून त्यांना ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणून आता जसं घरांमध्ये आपण आपापलं आपल्या मुलाबाळांचं आरोग्य बघतोय, वैयक्तिक पातळीचा विचार करतोय, तसं आता आपल्याला करून चालणार नाही. शाळांमध्ये गेल्यानंतर एका समूहाच्या रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्याच्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल. आणि शाळेतला समूह आपल्यासाठी म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समूह, विद्यार्थी विद्यार्थी समूह, शिक्षक शिक्षक समूह, अशा अनेक वेगवेगळ्या गटांमध्ये आपण एकत्र येत असतो. त्यामुळे ह्या तिन्ही पातळ्यांवरती आपल्याला आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करावा लागणार आहे. काय करावं लागेल ह्या काही ठळक गोष्टी आज आपल्याला माध्यमातून सुद्धा सांगितल्या जात आहेत. खरं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला नवीन नाही आहेत. आजवर आपण अनेकदा पाठ्यपुस्तकात शिकलो आहोत, विज्ञानाच्या पुस्तकात शिकलो आहोत, वर्तमानपत्रातून हे सगळं सांगितलं जात असतं. आणि चांगल्या सवयी असं आपण यांना आजवर म्हणायचो. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, स्वच्छता, आहार, झोप आणि व्यायाम या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या एक चांगल्या आरोग्याच्या सवयी म्हणून आजपर्यंत बघितलं गेलं आणि म्हणूनच कदाचित थोडं दुर्लक्षलंही गेलं. मला जर काही होत नाहीये, मी ठणठणीत आहे, तर ह्यापैकी काही न करता पण माझं चालतंय असा एक भ्रम आजवर आपल्याला होता. पण आता मात्र हा भ्रम आपल्याला बाळगून चालणार नाही, कारण ह्या ज्या समोर दिसणाऱ्या 5 गोष्टी आहेत या आता आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. यातली एखादी गोष्ट जरी कमी पडली तरी आपल्या आरोग्याचं संतुलन ढासळणार आहे. त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर, आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांवर, तसंच मुलांच्या बाबतीत सुद्धा या 5 गोष्टींपैकी एखाद्याचं नियमन नाही झालं, मुलांकडून एखाद्या यातल्या गोष्टीची काळजी नाही घेतली गेली, तरी त्याचा आणि ते तसं बाधित मूल आपल्याकडे शाळेत आल्यानंतर त्याची रोगाची बाधा शिक्षकांना होऊ शकते. त्यामुळे परस्पर सुरक्षेसाठी या 5 गोष्टींचा आपल्याला बारकाव्याने विचार करणं आता आवश्यक आहे. आता आपली खरं तर पाठ्यपुस्तकं बदलणं वगैरे ही वेळ नाही. आता शाळा सुरू होतील त्या काही किमान अपेक्षित गोष्टींवर सुरू होतील, पण निश्चितपणाने ज्या वेळेला नवीन वर्ष सुरू होईल आणि पाठ्यपुस्तकं बदलतील तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या पाठ्यपुस्तकांचा भाग झालेल्या असतील. आणि म्हणून आपल्या बरोबर आपल्या मुलांमध्ये या सवयींचं बीजारोपण करणं ही एक नवी जबाबदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. ह्या सवयी आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा लावणं, मुलांनाही लावणं यासाठी शिक्षकांना प्रयत्न करायला लागणार आहे. त्यामुळे ह्या महत्वाच्या 5 सवयी आपण थोड्या बारकाव्याने बघूया की आपण काय म्हणून याचा विचार करत होतो आणि आता आपल्याला काय म्हणून याचा विचार करायला हवाय. आतापर्यंत आपण स्वच्छता असं म्हणायचो तेव्हा केवळ बऱ्याचदा म्हणजे जेवणापूर्वी हात धुणं, शौचानंतर हात धुणं इतक्या गोष्टी बाळगणं म्हणजे स्वतःची स्वच्छता बाळगणं असं आपण मानत होतो. पण आता ज्या तऱ्हेचा विषाणू फैलावतो आहे समाजामध्ये त्यानं आपल्याला ह्या सगळ्या सवयी अंतर्मुख होऊन बघायला भाग पाडलेला आहे. आपल्याला अनेक आपल्या नकळतही या सवयी असतात, जसं की नाकात, तोंडात, डोळ्यात बोट घालणं हे अनावधानाने आपल्याकडून घडत असतं. म्हणजे अगदी बारकाव्याने स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक लोकांना सुद्धा या सवयी त्यांच्याही नकळत त्यांच्या अंगात मुरलेल्या असतात ज्या आपल्याला कळत नाही. पण आता मात्र आपल्याला हे सांगतात की हे सर्व मार्ग म्हणजे नाकात बोट घालणं, डोळ्यात बोट घालणं, तोंडात बोट घालणं हे सर्व आपण आपल्या रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे आता स्वच्छतेचा अधिक बारकाव्याने विचार आपल्याला करावा लागेल. स्वतःला पहिल्यांदा या सवयींपासून चुकून आणि यासाठी तुम्ही साध्या गोष्टी करा. घरातल्या आपण एकमेकांना सांगून ठेवूया की माझं जर चुकून नाकातोंडात बोट गेलं तर मला सांग, डोळ्यात बोट गेलं तर सांग, डोळ्याला खाज उठत असेल तर काय करायला हवंय. तसंच माझ्या बाजूची मुलं नाकातोंडात बोटं घालत असतील तर त्याकडेही लक्ष ठेवायला हवंय. कारण केवळ जेवणापूर्वी हात धुण्याने संपणारा हा विषय नसून हा संसर्ग ह्या सर्व आपल्या शरीरातल्या इंद्रियांद्वारे आपल्या शरीरात आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आधीची स्वच्छतेची संकल्पना आपल्याला आता थोडी बारकाव्यात उतरून त्याचा विचार करायला लागेल. आणि आपल्या आजूबाजूची मुलं अशा कोणत्या सवयींमध्ये नाहीत ना किंवा दिसत असतील तर ह्यानुसार आता ह्या सवयी बाळगण्यासाठी आपल्याला वर्गांमध्ये नियम ठरवायला लागतील. पहिल्या तासाला पहिल्यांदा जेव्हा मुलं तुमच्याकडे येतील तेव्हा मुलांना ह्यातला बारकावा समजून देणं ही आता शिक्षकाची पहिली जबाबदारी आहे.
स्वच्छता बाळगणं म्हणजे नखं कापणं आणि केस कापणं, अंघोळ करणं, हात धुणं हे आपण आजवर सांगत आलो. पण काळाच्या ह्या टप्प्यावर अजून थोडं बारकाव्यानिशी ह्या सवयींकडे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा कधी शाळा सुरू होईल तेव्हा पहिल्या तासाला आपण ही चित्र, या प्रकारची चित्र दाखवू. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये येणारी कात्रणं या सगळ्यांचा आत्ताच समूह करून ठेवू शकता, ते गोळा करून ठेवू शकता आणि पहिल्या तासाला, आणि हा वर्ग कुठलाही असो, या ज्या सवयी आहेत या केवळ बालवाडी, माध्यमिक, प्राथमिक अशा नसून सर्वच अगदी विद्यापीठीय स्तरांवर सुद्धा या प्रकारचा पहिला तास जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येतील तेव्हा पहिला तास हा या स्वच्छतेच्या धड्यांचा असायला हवा. आणि इथून ते मग मास्क वापरणं आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर कायद्यानेच बंधनकारक असतील आणि त्याच्या जोडीला या बारीक सवयीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. दुसरा प्रश्न आपल्याला येतो की व्यायाम म्हटलं की बऱ्याचदा खेळातून मुलांचा व्यायाम होतो. मुलं जेव्हा मैदानावर खेळत असतात आणि आजवर आपल्याकडे पारंपरिक जे खेळ खेळले जात होते, कबड्डी, खो खो, नव्याने आलेला क्रिकेट, या सगळ्या खेळांमधून मुलांचा एकमेकांशी संपर्क येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे, किंबहुना येतच असतो. त्यामुळं आता आपल्याला व्यायामही अशा पद्धतीने शोधावे लागतील की जे एकमेकांची अंतर राखून असतील. व्यायाम आता हा सक्तीचा का होणार आहे? ही केवळ चांगली सवय का नाही राहिलेली? कारण मेंदूचे शास्त्र असं सांगतं की व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरण होतं, ऑक्सिजनचं जे काही चलनवलन होतं, पुरवठा होतो वेगवेगळ्या इंद्रियांना आणि आपल्या हार्टबीट्सवर जो परिणाम होतो, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे हॉर्मोन्स आपल्या मेंदूतून स्त्रवतात आणि ते स्त्रवल्यामुळे आपल्याला या प्रकारच्या आजारापासून बचाव व्हायला शरीर अधिक सक्षम राहतं. त्यामुळे आजवर केवळ आपण कदाचित काय म्हणूया त्याला, फिटनेससाठी, नुसतंच आपल्याला चांगलं दिसण्यासाठी अशा काही गोष्टींनी व्यायाम करत असू, तर आता त्यापेक्षा आपल्याला ह्या साथीच्या आजारापासून रोखण्यासाठी व्यायाम हा आता गरजेचा झालेला आहे. कारण व्यायामातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं आता शास्त्र आपल्याला सांगते. आणि म्हणून हे व्यायाम करत असताना मुलं ज्यांनी एकत्र येणार नाहीत अशा आता युक्त्या आपल्याला शोधाव्या लागतील. इथे मी काही चित्र दाखवली आहेत आणि तुम्ही वेबसाईटवर गेला तर अशा अनेक शेकडो साईट्स आहेत, शेकडो प्रकार आहेत, त्यामुळं मुलं एकमेकांपासून अंतर राखून सुद्धा व्यायाम करू शकतात. व्यायामाचा दुसरा हेतू हा आहे की आजवर आपण बघत आलो की मुलं आपल्या अपार्टमेंटमध्ये, गल्लीत, छोट्या छोट्या जागांमध्ये एकमेकांशी खेळत असतात. मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला खेळाडू व्हायचं असतं, मोठं अगदी जागतिक पातळीवर जायचं असतं अशातला नाही. पण मुलांच्या त्या वयामध्ये मुलांच्या अंगातली जी ऊर्जा आहे, धडपडण्याची त्यांची जी आतली सगळी उमेद आहे, ती बाहेर काढण्यासाठी व्यायाम फार मुलांना उपयुक्त ठरतात. आणि अशी एकदा ऊर्जा मुलांची खेळून बाहेर पडली की त्यांच्याकडून होणारं जे हिंसक वर्तन आहे, मुलाला ढकलणं, पाडणं, फोडणं, आपटणं, मारामाऱ्या करणं, या प्रकारच्या गोष्टींना सुद्धा आळा बसतो. व्यायाम न करता मुलांना जर आपण सक्ती केली शाळेत एका ठिकाणी बसून राहायला आणि शिकायला, तर मुलांमधली ती जी त्या वयाची ऊर्जा आहे ही जर आपण अशा व्यायाम किंवा खेळाच्या विधायक पद्धतीने बाहेर काढली नाही तर ती विघातक पद्धतीनं नक्की बाहेर पडेल. आपण शिक्षणात काम करणारे सर्वच जण याचा चांगला अनुभव घेत असतो. कारण आपल्यातली चांगली चांगली मुलं जी म्हणजे आपण ज्यांना तथाकथित हुशार मुलं वगैरे असं म्हणलं, तर तीही मुलं अनेकदा या सगळ्या मारामारी, शिस्तभंग या सगळ्याचा बळी पडतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या जर वर्तनविषयक समस्या मुळात मर्यादित करायच्या असतील, त्यांना आटोक्यात ठेवायचं असतील, तर आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायला लागेल ती शाळेतल्या व्यायामाची. कारण मुळातच आता मुलं जिथं कुठं राहत आहेत तिथं त्यांचे पालक सुद्धा मुलांना ह्या पद्धतीने खेळायला एकत्र यायची संधी फार कमी प्रमाणात देतील. कारण काही काळ अजून आपल्याला आजाराचं सावट आपल्यावर आहे. मग आता ही व्यवस्था शाळांनी आपल्याला अंगावर घ्यावी लागेल. आणि म्हणून जसं आपण परिपाठाची वेळ असते, तिथे परिपाठाच्या वेळांमधला पहिला वेळ हा सक्तीनं या प्रकारच्या व्यायामासाठी राखून ठेवायला लागेल. आता आजवर कसं चित्र दिसत होतं, तुम्ही सगळ्यांनी पण अनुभवलं असेल, व्यायामाच्या केवळ सूचना दिल्या जायच्या, शिक्षक एकीकडे उभं राहून बघायचे आणि मुलं व्यायाम करत असायची. आता असं चालणार नाहीये. शिक्षकांना जर स्वतःच्या सुद्धा आरोग्याची काळजी असेल तर मुलांच्या बरोबरीने उभं राहून मुलांना सुद्धा शिक्षकांना सुद्धा हा व्यायाम करायला लागेल. इथे मी काही उदाहरणासाठी फक्त उड्या, केवळ उड्या ही एकच गोष्ट घेतली की जी एका ठिकाणी उभं राहून करता येणारी गोष्ट आहे, ज्याचा इतर मुलांशी संपर्क येत नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उड्या असल्यामुळे मुलांना त्याच्यात रंजकताही येते. व्यायामाची कुठलीही आखणी करताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की सतत तोच तोच रिपीटेडली व्यायाम जर आपण दिला तर त्यालाही मुलं एखाद्या वेळेला कंटाळून जातात आणि पुन्हा ते करण्याचा आळस करू लागतात.
त्यामुळं आपली कल्पकता इथेही वापरायची. आता आपल्या हाताशी इंटरनेट, मोबाईल फोन्स आणि ह्या सगळ्यामुळे आपण हे सर्व प्रकार किंवा एकमेकांशी तुम्ही शेअरिंग करू शकता. एका शाळेतले घेतलेले प्रकार दुसऱ्या शाळांमध्ये, दुसऱ्याचे तिसऱ्या, अशा पद्धतीने पण व्यायामाचे प्रकार आपण एकमेकांना पुरवू शकतो. आता मी इथे नमुन्यासाठी फक्त उड्यांचे प्रकार दिलेत. एक 30 ते 40 प्रकारच्या उड्या आहेत फक्त. इथे मी ज्या लिहिलेल्या उड्या आहेत त्या मुलांना करताना मजा येणार आहे, अशा काही 4 उड्यांचे मी प्रकार इथे नमूद केलेले आहेत. त्यामुळे एक आता निश्चित झालं की व्यायाम हे आपली आवड, छंद असं न राहता ते आता बंधनकारक आहे, ते सक्तीचं आहे आणि माझं आरोग्य चांगलं राखण्यासाठी सक्तीचं आहे. आणि म्हणून तत्काळ शाळा सुरू झाल्याबरोबर लगेच रोजच्या कामकाजाचा हा भाग कसा करता येईल, मग परिपाठाच्या वेळेला असेल किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यावर पीटीच्या तासाला असेल. आजवर संध्याकाळी पीटीचा तास शारीरिक शिक्षण की फक्त ते एक शिक्षक ग्राउंडवर घेऊन जायचे आणि बाकीचे शिक्षक त्यावेळी तिथे कामं करायचे किंवा स्टाफ रूम मध्ये बसत असतील, जे काय असेल. पण आता इथून पुढच्या काळात मात्र ही जबाबदारी केवळ पीटी शिक्षकांची नसून, कारण एका शिक्षकाला 500 मुलं हाताळताही येणार नाही, ही पण मर्यादा आहे. त्यामुळं आपलंही आरोग्य, मुलांचंही आरोग्य यासाठी पीटी शिक्षकांच्या बरोबरीने आपल्याला शारीरिक शिक्षणाच्या तासाला उभं राहावं लागेल. मुलांबरोबर आपल्याला गोष्टी करून घ्यायला लागतील. योगासनं ही असा एक प्रकार आहे की जो योग्य अंतर ठेवून आपण करू शकतो. मला आश्चर्य वाटेल, आता अमेरिकेतल्या अगदी लहान म्हणजे 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना सुद्धा घरून त्यांची शिक्षिका स्क्रीनवरून योगासनं दाखवते आणि मूल ते घरात बसून योगासनं करतंय. काही व्हिडिओज मी बघितले असतील तर ह्याचा तुम्हाला पडताळा तुम्ही घेऊ शकता. पण तितकीच योगासनं आता परदेशातल्या लोकांनी सुद्धा या सुरक्षिततेसाठी अंगीकारलेली आहेत. त्यामुळे थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असणारा व्यायाम, त्याच्यातले हे 2 प्रकार आणि लवकरात आपल्या रोजच्या कामांचा भाग करणं हे आपल्या वेळापत्रकाच्या नियोजनात आपल्याला ठेवावं लागेल. दुसरा एक भाग आहे आहार विषयक जागरूकता. सतत खरं तर याविषयी खूप जास्त अलीकडे बोललं जातं. वेगवेगळे वाद आहेत. आपण दिवेकर की काय अजून मध्यंतरी आलेलं एक जो भाग होता, 2 तासांनी खायचं का 3 तासांनी खायचं का, दिवसाभरातून 2दा 3दा खायचं वगैरे, हा सगळा एक वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. आहाराबद्दलचा विचार कसा करायला पाहिजे, सतत आपण हा कुठलाही विचार करताना एक डोक्यात ठेवूया की मला माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, मला मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि आपल्याला समूहाची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याशिवाय हे साथ सुद्धा नियंत्रणात येणार नाहीये. याविषयी जे तज्ज्ञ म्हणतायत, म्हणजे 1-2 लोकांशी जेव्हा मी चर्चा केली आणि तेव्हा मी सहज म्हटलं की कधी आता ही लाट आटोक्यात येणारे माहित नाही, तेव्हा तज्ज्ञ असं म्हणतात की अहो लाट येऊ दे तरी, अजून लाट आलेलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा लाट येते एखाद्या मानसिक शारीरिक आरोग्याविषयीची, तेव्हा 50 ते 60% लोकांना जेव्हा त्याची बाधा होते तेव्हा त्याला ती लाट आली असं म्हणतात. भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये 30 ते 40 हजार लोकांना फक्त जेव्हा या आजाराची बाधा झालीये, त्या अर्थी हे लोक म्हणतात की ही लाट सुद्धा अजून आलेली नाहीये. तर आपण ही लाट येऊ न देणं हेच काम आता आपल्या अंगावर घ्यायचंय आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा फैलाव होण्यापासून वाचवणं आपल्या सगळ्या समूहाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण पुन्हा बारकाईने विचार करतो आणि त्यातला एक महत्वाचा भाग आहे आहार. जसं आपण स्वच्छतेच्या सवयी, व्यायामाच्या सवयी बघितल्या, तसंच आहार सुद्धा आता आपल्याला आवडतो, आवडत नाही, मी आजवर कधी खाल्लंच नाही, याही पलीकडे जाऊन कोणता आहार मला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करणार आहे, या अंगाने आता आपल्याला आपल्या आहाराकडे बघावं लागेल. जेव्हा आपण आता खरं तर व्हॉट्सअपवर तुम्ही बघत असाल की रोज एक नवीन क्लिप येते की लसूण खा, आलं खा, याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, गवती चहा खा आणि हे सगळं. परंतु हे सगळं सांगणारं एक शास्त्र आहे, त्याविषयीचं तसंच घडतं असं म्हणणारं एक काय म्हणूया त्याला डॉक्युमेंटेशन किंवा त्याबद्दलचे पुरावे आज उपलब्ध नाहीयेत. आणि जे उपलब्ध असणारं शास्त्र आहे ते म्हणतं की याविषयीचं ह्यानी काय रोगप्रतिकारक शक्ती वाढते किंवा नाही हे माहीत नाही, ते नाकारतही नाही. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा डोळसपणाने विचार करूया. आपण जे काही आहार घेतो आहोत, खऱ्यानीच तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे किंवा नाही. परंतु जे एक पारंपरिक शहाणपण आहे आपल्या आहारविषयक संस्कृतीचं, त्यानुसार आपण स्वतः काही ठोकताळे बांधू शकतो. जसं साधी सर्दी झालं तरी आपण आल्याचा चहा घेतो, तर आताही तज्ज्ञ तेच सांगतायत की आलं, लसूण वगैरे तर हा आपल्या आहाराचा नियमित भाग असेलच. परंतु काय खायचं यापेक्षा काय खायचं नाही हे आधी आपण अगदी नक्की करूया. ज्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ज्या आहारावरती लाल रेष मारली आहे, हा आहार येत्या काही काळासाठी आपण कटाक्षाने वर्ज्य करायला हवा. कारण
हा आहार जर आपण घेतला तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते का, अशातला भाग नाही. ते खाली लिहिलंय. आता हे जे चित्राच्या खाली मराठीत मी छोटस लिहिलंय, हे एका लेखातली आहेत तसंच्या तशी वाक्य काढून मी इथं लावलेली आहेत. काय फरक पडतो? हा जो सगळा आहार आहे, ब्रेड, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, ह्याच्यामध्ये कार्बोदकांचं प्रमाण फार जास्त असतं, मोठ्या प्रमाणात असतं. आणि जितकं शरीरात कार्बोदक आपल्या जातील, तर ती कार्बोदक पचवण्यासाठी शरीराची खूप शक्ती वाया जाते. आणि आपली जर शक्ती ह्याच कामासाठी लावली तर शरीराला रोगाशी, आजाराची लढण्यासाठीची जी शक्ती आहे ती तिथं वापरात न येता खाल्लेलं अन्न पचवण्यासाठीच वापरायला लागेल. आणि मग रोगप्रतिकारासाठी आवश्यक असणारी शक्ती शरीरात उरणार नाही. म्हणून काही काळ आपल्याला हा आहार घ्यायचा नाहीये. कारण ह्या आहारांनी शरीर मंद होतं, जड वाटतं, पोट फुगतं, झोप येते, आळस अंगात भरतो. कारण ही सर्व शरीर आपली ताकद ही सगळी लावतं ते सगळं पचवण्यासाठीच, अन्न पचवण्यासाठी. आणि आता आपल्याला ही रिस्क पत्करून चालणार नाहीये. आणि यासाठी जो एक सुंदर लेख आलेला होता त्याची लिंक मी इथे लिहिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ही लिंक सेव्ह करून ठेवू शकता. या लिंकवरती तुम्हाला करोना होतो म्हणजे नेमकं काय होतं, आपल्या शरीरात बदल काय होतात आणि आपण त्याविषयीच्या आहाराचा विचार कसा करायला हवाय याबद्दलची तपशीलवार माहिती या लिंकमध्ये, या लेखामध्ये दिलेली आहे. शाळेत आपल्याला काय करायचं असेल तर मुलांचा किमान डबा आपण बघू शकतो, किंवा पालकांना काय डबा मुलांना द्यायला हवाय येत्या काळात याबद्दलची जागरूकता आणून देऊ शकतो आणि पालकांना तशा सूचना देऊ शकतो. आणि मुलांशी आपण सतत संवाद ठेवूया. मुलं खरं तर फार शहाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी समजुतीने ऐकणारी आहेत. मुलांना जर आपण ह्यातलं शास्त्र समजून दिलं तर मुलं नक्कीच, आईनच जर डब्यात असं काही ब्रेड किंवा चटपटीत मॅगी पटकन होणारी म्हणून दिली तर मुलंच त्याला नकार देतील आणि या पद्धतीच्या आहाराचा आग्रह धरतील. गूळ, शेंगदाणे, अगदी सोप्या सोप्या आहारातल्या गोष्टी सुद्धा आपण पाळू शकतो. नाही पटकन आपल्याला काही शक्य नसेल तर गूळ, शेंगदाणे, फुटाणे, घरी करून ठेवलेले लाडू हाही आहार मुलांना पूरक आहे. मात्र मैदा, साखर आणि मीठ अतिप्रमाणात असणारा आहार मात्र आपल्याला आवर्जून टाळायचा आहे. आणि त्या दृष्टीने मुलांच्या डब्याची घडी बसवायची. मुलांच्या डब्याची घडी बसवायची याचं कारण त्याच्यातच शिक्षकाची सुरक्षितता सामावलेली आहे. आपण किमान आपल्या स्वार्थाचा विचार केला तरीही आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्या सवयी मुलांना असणं किती आवश्यक आहे. पुढचा महत्वाचा भाग जो अनेकदा दुर्लक्ष केलं जातं ज्या भागाकडे, की पाण्याची आपल्या शरीराला नेमकी असणारी गरज काय आहे आणि आपण तितका पाण्याचा सेवन आपल्या रोजच्या आहारातून कसं करायचं. एक साधं तत्व आपण लक्षात घेऊ शकतो की पृथ्वीवर जेवढं पाण्याचं प्रमाण आहे तितकंच पाण्याचं प्रमाण माणसाच्या शरीरात आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर 70% पाणी आणि 30% जमीन आहे. तर आपल्याही सबंध शरीरात 70% जास्तीत जास्त अंश हा पाण्याचा आहे आणि 30% हा स्नायू, हाडं आणि ह्या सगळ्याचं वजन उरलेल्या 30% विखुरलेलं आहे. शरीरात जसं प्रमाण आहे तेच आपल्या मेंदूमध्ये, म्हणजे आपण केवळ मेंदूचा जरी विचार केला तरी आपला मेंदू एका द्रवामध्ये तरंगत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये पाण्याचा तो तोल सांभाळलेला असतो. अनेकदा आपल्याला असं सांगितलं जातं, आणि हा जर होतं काय दुसरं की या पाण्याचा जी काही पातळी आहे शरीराला आवश्यक असणारी किंवा शरीर सांभाळत असणारी, ही पातळी थोडी जरी कमी झाली तरी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतात. आणि मग शरीरातली जी ऊर्जा आहे, प्रतिकार करणारी शक्ती आहे, ती त्या आजाराच्या मागे जाते. त्यामुळे पाणी कमी पडलं की सगळ्यात पहिला परिणाम होतो आपल्या किडनीवरती. मग किडण्यांची कार्यक्षमता टिकून ठेवायला शरीराला सगळी ऊर्जा खर्च करायला लागते. त्यानंतर मेंदूच्या पेशींवरती परिणाम होतो, मज्जापेशी सुकायला लागतात. तर एकात एक गुंतलेले परिणाम कमी पाण्यामुळे दिसायला लागतात. तर हे सगळं टाळायचं असेल तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण आपल्याला पर्याप्त ठेवावं लागेल. आता नेमकं किती, माणसाने पाणी किती प्यावं, 1 लिटर प्यायचं, 2 लिटर प्यायचं, मुलांना किती पिणं बंधनकारक करायचं, आपल्या वर्गांमध्ये काय सुविधा उपलब्ध करून द्यायची, तरी पाण्याचा आकडा तज्ञ सांगत नाही. ते त्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला देत आहेत. हे सांगत असताना जसं प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, व्यक्तिपरत्वे, व्यक्तिभिन्नत्वे, पाण्याची शरीराला असणारी गरजही वेगळी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोज 1 लिटर पाणी आवश्यक असेल तर दुसऱ्याही त्याच वर्गातल्या व्यक्तीला 1 लिटरच पाणी आवश्यक असेल असं नाही. तर दुसऱ्या व्यक्तीला कदाचित 900 मिलीलिटरची गरज असेल किंवा पाऊण लिटरची गरज असेल. त्या त्या व्यक्तीनुसार त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. आपण समजून कसं घेऊ शकतो, जर शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसायला लागले, उदाहरणार्थ लघवीला मुलाला गडद पिवळी होतीये तर पाणी कमी पडतं, ही त्याची लगेचची ओळखायची खूण आहे.
त्यामुळे मुलांना आता आपण ह्या सूचना द्यायला हव्यात की लघवी पिवळी होत असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायला हवंय. त्यानंतर घशाला कोरड पडणं, हे शरीर आपोआप त्या पाण्याची मागणी करत जातं. जोपर्यंत लघवी पिवळी होत नाही, घशाला कोरड पडत नाही, शरीर कोरडं पडल्याची इतर कुठली लक्षणं दाखवत नाही, त्याशिवाय विनाकारण पाणी प्यायचं म्हणून विनाकारण 2 लिटर 2.5 लिटर बाटल्या पिऊन घ्यायचं कारण नाही. कारण जितकं अनावश्यक पाणी जातं तितकं ते लघवी होऊन वाया शरीरावाटे जातं आणि ते म्हणजे काय लघवी झालेली घालवायला जे काही फ्लश करायला लागतं ते पाणी पुन्हा कित्येक पटीने वाया जातं. त्यामुळे विनाकारण त्याचं शास्त्र समजून न घेता पाणी प्यायचं म्हणून पिऊन घेणं हेही टाळायला हवंय, पण पाणी कमी पडू देणं हेही टाळायला हवंय. त्यामुळे मुलांना पाण्याविषयीच्या बारकाव्याने सूचना द्यायला लागतील आणि आपल्या शाळेत किंवा वर्गात स्वच्छ पाण्याची सुविधा आपल्याला तत्काळ उपलब्ध करून द्यावी लागेल. पाण्याबद्दलचा एक गैरसमज नेहमी दिसून येतो की पाणी भरपूर प्यायला पाहिजे असे खूप जण सांगतात, तेव्हा पाणी प्यायलेलं पिणं आवश्यक आहे असं कळतं. पण गैरसमज असा आहे की पाणी पिणं म्हणजे केवळ अशा पद्धतीने पाणी पिणं की जे आपण बाटलीतून भांड्यातून पाणी पिणार आहोत ते पाणी प्यालो तरच आपली पाण्याची गरज भागते. तर तसं नसून आपण दिवसभरात जे जे पदार्थ सेवन करतो, चहा, कॉफी, ताक, आमटी, सरबत, इतर ज्या काही पेय जी घेतली जातात त्या सगळ्यातून जो पाण्याचा अंश असतो तो सुद्धा गृहीत धरला जातो आणि ते सर्व पदार्थ सुद्धा आपल्या शरीराची पाण्याची गरज भागवत असतात. त्यामुळे पाणी पिणं म्हणजे केवळ बाटल्या भरून कंपल्सरी पोट फुगेपर्यंत पिणं असं सक्तीनं मुलांबरोबर करणं टाळूया आणि मुलांना पाण्याची शरीराला गरज काय आहे हे ओळखायला आपण आता शिकवूया. की आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवायला सांगू, घशाला कोरड पडत आणि इथून पुढे आपल्याला वाटत असेल की मुलं सुट्टी मागतायत की बाई पाणी पिऊन यायचंय, तर आपण शिस्त म्हणून त्यांना सोडत नव्हतो, तर आता तसं नको करूया. मुलाला जर खरंच तहान लागली तर त्याला ती सूट देणं, कारण ती जर शरीरावर कमी पाण्याचा परिणाम व्हायला लागला तर तो त्याच्या संपूर्ण आरोग्यावरचा परिणाम आहे हे आपण लक्षात ठेवूया. झोप हा एक मुलांच्या आरोग्यातला आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठीचा महत्वाचा भाग आहे. वर्षा, याच्याकडे अनेक हॅलो वर्षा, हॅलो 1 मिनिट थांबवते. प्रतीक्षाने हात वर केलेला आहे, तर हा मला वाटते तिला काही प्रश्न विचारायचा आहे. मी तिला अनम्यूट करत आहे. तर हो पाण्याच्या संदर्भात प्रश्न असेल तर तिच्याकडून प्रश्न घेऊया एक. ठीक आहे? हो प्रतीक्षा, हो प्रतीक्षा मॅम, मी तुम्हाला अनम्यूट केलाय, तुम्ही विचारू शकता. नाही, सॉरी, ते चुकून झाले. ओके, सॉरी. ओके, वर्षा प्लीज कॅरी ऑन. हा ठीक आहे. आरोग्य सांभाळण्यातली महत्वाची शरीराची गरज झोपेची आहे. अनेकदा असं मानलं जातं किंवा जसं जसं मुलं वरच्या 8वी 9वी 10वी आणि पुढे वरच्या वर्गांमध्ये असतात तेव्हा मुलांना झोप तुझी कमी कर आणि अभ्यासाकडे लक्ष दे, झोपून राहू नकोस आणि अभ्यास करत राहा, अशा सूचना दिल्या जातात. त्या सर्व सूचना अशास्त्रीय आहेत. कृपया आपण हे लक्षात घेऊया, कारण नवीन संशोधन असं सांगतं की आपला मेंदू जितका जागेपणी काम करत असतो त्याच्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने तो झोपेत काम करत असतो. त्यामुळे मुलांना जितकी झोपेची आवश्यकता आहे तितकी झोप मिळाली नाही तर त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावरती होतो आणि मग पुढे जाऊन अभ्यासावरती होतो. आता अमेरिकन पेडियाट्रिशियनची एक असोसिएशन आहे, अमेरिकेतले बालरोग तज्ज्ञ, आणि त्यांनी जगभरातल्या मुलांचा डेटा घेऊन जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आणि कोणत्या वयातल्या मुलांसाठी किती तास झोप आवश्यक आहे हे ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. सर्वसाधारणपणे म्हणजे 40-50च्या वयापर्यंत शिक्षक आता ज्या वयोगटात असतील तोपर्यंत 7 ते 8 तासाची झोप ही आपल्या सर्वांना आवश्यक आहे. झोप सुद्धा कमी प्रमाणात झाली तरी शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा संबंध परिणाम ह्या आपल्या प्रतिकार शक्तीवरती होतो. त्यामुळे फक्त परत एकदा मी रिवाइज करते की कुठल्या 5 गोष्टींचं आपल्याला भान ठेवायचंय शाळा सुरू झाल्यानंतर. स्वच्छता, बारकाव्यानिशी स्वच्छता, हे सगळे तपशील आपण लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर व्यायाम, आपण आताच तुमचे जर ग्रुप्स असतील शाळांचे तर ते व्यायाम सुद्धा दर दिवसाचा कुठला याचंही नियोजन खूप काटेकोरपणाने आता तुम्ही करू शकता. आहाराबद्दलच्या आपण स्वतः काय खायचं, मुलांना डब्यातून काय आणायला सांगायचं, आणि पाण्याविषयी, पाणी म्हणजे केवळ पाणी नसून तर इतर सर्व पदार्थातून जाणारा पाण्याचा अंशही या पाण्या प्रमाणामध्ये गृहीत धरलेला आहे. आणि झोप, पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. इथपर्यंतच्या भागामध्ये माझा पहिला भाग बोलून झालेला आहे. ही काळजी आपण आपल्या आरोग्याची घेतली तरच आपण सुरक्षित राहू शकतो. आणि आता मी सांगितलेले जे 5
5 सवयी आहेत, ज्या 5 गोष्टी आहेत, यांनी खरं तर आपली जीवनशैली बदलणार आहे. यातल्या अनेक सवयी आपल्याला जाणीवपूर्वक लावून घ्याव्या लागतील. ज्या सवयी असतील त्या अधिक दृढ करणं हे आपल्याला काम करायला लागेल. या भागापर्यंत काही शंका असेल तर कृपया विचारा, कारण आता आपण वर्गातल्या शिकवण्याकडे जाणार आहोत पुढच्या भागाकडे. मला वाटतं कोणाच्या शंका नसतील, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. दुसरा भाग आहे वर्गातलं प्रत्यक्ष शिकणं आणि शिकवणं. याच्यामध्ये नेमके काय बदल होतील आणि काय करावे लागतील आपल्याला. त्यातला सगळ्यात पहिला बदल आहे तो आहे बैठक व्यवस्थेचा. आता आपण मुलं जशी एकेका बाकावर दोघं तिघं बसतायत, किंवा आपण बैठक खाली जमिनीवरची बैठक व्यवस्था असेल तरी लहान पट्ट्या घालून मुलांना आपण एकमेकांच्या शेजारी बसवत होतो. तर त्या पद्धतीची बैठक व्यवस्था आता आपल्याला इथून पुढच्या काळात असून चालणार नाही, कारण त्यांनी संपर्काच्या शक्यता वाढतात आणि बैठक व्यवस्थेपासून आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. कदाचित ही बैठक व्यवस्थाच वेगळ्या अध्यापन पद्धती जन्माला घालेल. त्यामुळे अध्यापन पद्धतीचा विचार हा बैठक व्यवस्थेच्या नंतरचा विचार आहे. काय बैठक व्यवस्था असायला लागेल आपण बघूया. तर महत्वाचा निकष म्हणजे मुलांना अधिक संख्येने एकत्र न येऊ देणारी बैठक व्यवस्था आता आपल्याला करायला लागेल. आता अशी एकच एक शक्यता किंवा एकच एक बैठक व्यवस्था ठामपणाने सांगता येणार नाही, कारण आपापले शाळा, आपापले वर्ग, तिथल्या असणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा आणि तिथे असणाऱ्या उपलब्धी याच्यानुसार ही बैठक व्यवस्था ठरवता येईल. परंतु हे नक्की की ठराविक अंतर राखून मुलांना बसावं लागेल. आणि सरकारी जे काही आपल्याकडे सततचे मार्गदर्शक तत्व येत आहेत त्यानुसार 3 मुलांपेक्षा अधिक जमू नका, 5 पेक्षा अधिक जमू नका, या प्रकारच्याही याही तत्वांचा अवलंब आपल्याला वर्गातल्या बैठक व्यवस्थेत करावा लागेल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आदर्श बैठक व्यवस्था असेल जी प्रत्येक मुलांनी सुटं बसणं, ठराविक अंतरावर बसणं. त्यानंतरचा दुसरा त्याला असणारा पर्याय की 2-2 मुलांचा गट वर्गामध्ये बसेल आणि ते दोघं मुलं मिळून काम करतील. हा त्याच्यातला दुसरा पर्याय. आणि अगदी जेव्हा साथ आटोक्यात येईल किंवा याबद्दलचं भय कमी होईल, थोडं आटोक्यात येतोय असं वाटेल, तेव्हा 5 किंवा 6 मुलांचा एक गट, अशा पद्धतीनेच बैठक व्यवस्थेचा विचार करायला लागेल. तर आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे की समजा एका वेळेला अर्धीच मुलं शाळेत येऊ शकली किंवा मुलांचा पावभागच शाळेत येऊ शकला, तर हा सगळा अभ्यासक्रम आपण निम्म्या मुलांबरोबर वर्षभरात कसा पूर्ण करणार, हे प्रश्न आपल्याला त्याच्या बरोबरीने सतत आपल्या आता मनात येत असतील. म्हणून काय करायला लागेल, आजवर आपण जी सगळी जबाबदारी पाठ्यपुस्तक पूर्ण करण्याची आपण घेतली होती, आपण म्हणजे शाळांनी किंवा शिक्षकांनी घेतली होती, ती जबाबदारी आता आपल्याला थोडी वाटून विभागून घ्यावी लागेल. ही जबाबदारी विभागणार कुणाबरोबर आपण, तर शिकण्याची मुलांची ठिकाणं बदलणार आहेत. आणि ही मुलांची बदलणारी ठिकाणं शाळेबरोबरची इतर 2 आहेत, ती आहेत घर आणि मुलांचा परिसर. त्यामुळे ही जी विभागणी असेल ती ह्या 2 शाळा, घर आणि परिसर या 3 भागांमध्ये मिळून आता आपल्याला मुलांबरोबर काम करावं लागणार आहे. तर नेमकं घरी काय करायचं, नेमकं परिसरात काय करायचं याबद्दलचा विचार आपण करूया. वर्गामध्ये जेव्हा मुलं येतील आपल्याकडे एकटी किंवा दोघांनी कामं करतील, त्यावेळेला मी खाली 2 अध्ययन पद्धती लिहिलेल्या आहेत. एक तर स्वयं अध्ययनावरती भर द्यावा लागेल, म्हणजे मुलं एकटं बसून शिकू शकतायत अशा प्रकारचं काहीतरी साहित्य मला निर्माण करायला लागेल की ते मी मुलाला जर दिलं तर मूल एकटं शिकू शकेल. किंवा दुसरं गट अध्ययन, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक मुलं येऊन शिकतील ते, आणि त्यालाच लागून येणारं सह अध्ययन. गट अध्ययन आणि सह अध्ययन या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. गट अध्ययनामध्ये 2 किंवा 3 किंवा 5 मुलांचा गट एकत्र येऊन एखादी कृती करत असतं, आणि सह अध्ययनामध्ये समजा 2 मुलांचा गट आहे केलेला आहे, तर त्याच्यामध्ये एका मुलाला जी संकल्पना समजलेली आहे ते मूल दुसऱ्या ती संकल्पना न समजलेल्या मुलाला ती संकल्पना समजायला मदत करते. हे आहे सह अध्ययन. आणि सह अध्ययन म्हणजे कोऑपरेटिव्ह लर्निंग, गट अध्ययन म्हणजे ग्रुप लर्निंग. आपल्याला दोन्ही शब्द एकाच अर्थाचे वाटतील, पण ते पूर्णपणाने वेगळे शब्द आहेत. त्यामुळे आपण आता आपल्या वर्गात काम करताना या 3 पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला अवलंब करावा लागेल. आपल्याला बऱ्याचदा असं लक्षात येतं की काही मुलांना एखादी संकल्पना चटकन लक्षात येते, त्यात सुद्धा काही मुलांना गणितातली लवकर लक्षात येते, काहींना भाषेतली चटकन लक्षात येते, काहींना विज्ञानातली, काहींना चित्रकलेतली. तर ही जी मुलं आहेत ती आपण हेरू शकतो की भाषेतली संकल्पना कुणाला लवकर लक्षात येते, कोण भाषेतलं अधिक काम चांगलं करू शकतोय, तर त्या मुलांचा गट इतर मुलांना जोडून देणं आणि त्या दोघांना लांब लांब अंतरात बसवणं आणि एकाने दुसऱ्याला शिकवणं, यांना आपण वर्गातल्या कामाला थोडी गती घेऊ शकतो. हे झालं सह अध्ययन. गट अध्ययनामध्ये 3-3, 4-4चे गट करून मुलांना कामं देणं, कारण 3 मुलांनी जमा असं सरकारी मार्गदर्शनानुसारच आपण हे तत्व वर्गात अवलंबू शकतो. त्यामुळे 3 मुलं 4 मुलं यांचे गट करून मुलांना काम करायला देणं आणि त्यासाठीच्या कृतीपत्रिका तयार करणं.
तुमच्यापैकी काहींनी जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम बघितले असतील किंवा इंटरनेटवरती सुद्धा आता अशा प्रकारच्या कृतीपत्रिका उपलब्ध आहेत, शाळा आपल्या पुस्तकांमध्ये आहेत, शिक्षक हस्तपुस्तिकेमध्ये आहेत. तर जितका आपल्या पाठ्यपुस्तकातला आशय आपण कृतीपत्रिकेमध्ये रूपांतरित करू शकू तितका आपल्याला गट अध्ययनासाठी मदत होणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जो काही भार शाळा उचलू शकते हा सगळ्या अभ्यासामधला तो उचलून आपण जेव्हा आपण शिक्षक म्हणून बसू आता पुढच्या वर्गासाठी आपल्या पाठ्यक्रमाचं विश्लेषण करायला, तर आपण एक काम नक्की करूया की कुठलं काम आपण मुलांना घरी करायला देऊ शकतो. त्याच्या आपण फक्त मुलांच्या नोंदी घ्यायच्या आणि मुलांना त्याचं घरी शिकायचंय. त्यामुळे आता अभ्यासक्रमाची 2 भागात विभागणी होईल की हे वर्गात मुलांना कंपल्सरी मला शिकवावं लागणार आहे, मुलं आपलं आपण हे घरी करू शकणार नाहीये, आणि हा भाग मुलं आपला आपण घरी करू शकेल किंवा पालकांच्या मदतीने करू शकेल. त्यामुळे वेगळ्या संदर्भामध्ये मुलाच्या नवीन शिकण्याच्या बदलामध्ये पालकांचा सहभाग आता वाढेल. पालकांचा शिकण्यातला सहभाग म्हटला की पालकांनी घाबरून जायचं कारण नाहीये की आता मला गणित शिकून घ्यायला लागेल का, मला विज्ञान शिकून घ्यायला लागेल, भूगोल शिकून घ्यायला लागेल. तर यातलं काही पालकांना करायचं नाहीये. जे पालक ते करू शकतील तर ती उत्तमच गोष्ट आहे. परंतु ते जे पालक म्हणजे सुशिक्षित नाहीयेत किंवा त्यांच्या कामातून त्यांना ते शक्य नाहीये होणं, तरी त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. तेही पालक आपल्या मुलातल्या शिकण्याचा वाटा समजून घेऊ शकतात, उतरून घेऊ शकतात, शिकण्याचा वाटा उचलू शकतात. सॉरी. आता फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं काम करायला लागेल, ते म्हणजे या प्रकारची जबाबदारी पालकांना सोपवण्यापूर्वी सविस्तर एक पालक सभा घ्यायला लागेल. आणि ही पालक सभा आजवरच्या झालेल्या पालक सभांपेक्षा वेगळी पालक सभा असेल. आजवर आपण पालक सभेमध्ये मुलांचे मार्क सांगणं, त्याची प्रगती सांगणं, त्याला येणाऱ्या काही अडचणी सांगणं इथपर्यंत जर काम करत असू, तर आता पालकांना हे समजून द्यायला लागेल की आणि या इतका हा जो सगळ्यांना हादरा बसलेला आहे कोरोना आणि विलगीकरणाचा, त्याच्यामध्ये पालकांना हे नक्कीच समजू शकतं की शाळा सुरू झाल्या तरी आता आपण सर्वस्वी शिक्षकांवर अवलंबून राहू शकत नाही. माझं मूल शिकायचं असेल तर मला काहीतरी करणं भाग आहे, कारण आता हे जगभरात पसरलेलं वातावरण आहे. त्यामुळे पालकांना विश्वासात घेऊन सांगायचं की कोणकोणत्या बाबतीमध्ये आता तुमची आम्हाला मदत लागणार आहे आणि आपण मुलांच्या शिकण्यामध्ये आपण दोघांनी मिळून आपला वाटा उचलला तर मुलं आपली कमी वेळेत चांगलं शिकू शकतील आणि परिपूर्ण शिकू शकतील. पालकांना पहिली गोष्ट सांगायची की तुम्ही शिकवायचं नाहीच आहे मुलांना काही. त्यामुळं त्यांना धास्ती वाटत असेल तरी ते त्याला कमी व्हायला मदत होईल. फक्त मुलांच्या शिकण्याला मदत करायची. आता आपण शिक्षकांची जबाबदारी ही येते की पालकांनी मुलांच्या शिकण्याला मदत कशी करायची आणि हेच पालकांना कसं समजावून सांगायचं. पहिला म्हणजे मगाशी सांगितलेल्या स्वच्छतेच्या सवयी, आहाराच्या सवयी, या तर पालकांनी पण मुलांना घरातून करून घ्यायला हव्यात किंवा उलट मुलं सुद्धा पालकांना या सवयी उलट जाऊन पण लावू शकतात घरी जाऊन, पालक जर तसे वागत नसतील तर. आणि आता त्यांचं महत्व काय आहे हे समजून द्यायला लागेल. आणि डब्यात द्यायचे पदार्थ हे अगदी वरवरचा पालकांचा सहभाग झाला मुलांच्या शिक्षणातला. दुसरं आपल्याला दिसतंय मंडई, दुकानं, पोस्ट, बँक, शासकीय कार्यालय वगैरे हे शब्द दिसत आहेत. आता काय घडू शकेल, आपण समजा वर्गात मुलांना बेरीज शिकवली, हातच्याची बेरीज शिकवली, तर काडे आणि गठ्ठे जे कृतीतून अनुभवातून ही जी काही रचनावादी शिक्षणाची तत्व आहेत आपल्या सगळ्यांना, आता ती महाराष्ट्रभर खरं तर सर्व शिक्षकांना त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्यामुळे रचनावादी पद्धतीनं मुलाला वजाबाकी कशी शिकवायची, बेरीज कशी शिकवायची हे सगळं आपल्याला ते तंत्र अवगत आहे. त्यामुळे मुलाला ते झालं की याचा वापर मुलांना जाऊन मंडईत आणि आजूबाजूच्या दुकानांमध्ये करायचं आहे. आणि हे काम आता पालकांना सोपवून द्यायचं की किमान आपण म्हणूया की तुम्ही मुलांना बेरीज नका शिकवू, पण मुलांना तुमच्या बरोबर घेऊन जा. आणि त्याच वेळेला मुलाला काय कृती द्यायची की आईने किती रुपयाची नोट दिली, किती रुपयाची भाजी घेतली आणि किती रुपये परत आली. आता त्याची चर्चा नंतर होऊ शकेल आणि तू ते गणित सोडवून आण आणि त्याच्यातून आपण मुलाला झालेलं आहे की नाही, संकल्पना स्पष्ट झाली की नाही हे तपासून बघू शकतो. किराणा मालाच्या दुकानमध्ये विज्ञानातले बरेच प्रकार, म्हणजे आपण द्विदल धान्य, एकदल धान्य या प्रकारच्या सॉरी विज्ञानात ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत यातलं बरंच काम मुलांना कृती पत्रिकेमध्ये देऊन, त्याबद्दलच्या कृती देऊन त्या आपल्या रोजच्या व्यवहाराशी आपण जोडू शकतो. की आणि पालकांना विनंती एक करायची की तुम्ही शिकवू नका पण मुलांना मंडईत न्या, शिकवू नका पण मुलांना दुकानात न्या, पोस्टात न्या, बँकेत न्या. आणि मुलांना आवर्जून जी थोडी मोठी मुलं आहेत 6वी 7वी नंतरची, ती 2 किंवा 3 मुलांचा गट करून इथून पुढे अशा गटातून मुलं आपापली जाऊन नगरपालिका, ग्रामपंचायत इथं माहिती मिळवायला लागली तर नागरिक शास्त्राचा भाग शिकवण्याचं
संपूर्ण एक शिक्षकांची जबाबदारी संपुष्टातच येईल. आणि ती कृतीपत्रिक सतत मी सांगते की त्याची कृतीपत्रे मुलांना जावा आणि माहिती आणा असं कधीच सांगायचं नाही. मुलांनी नेमकं जाऊन काय करायचंय त्याची एक तपशीलवार नोंद मुलांकडे द्यायला हवी, की पहिल्यांदा हे तिथं गेल्यानंतर तुम्ही बोलणार काय आहात. जेव्हा मुलं नगरपालिका ग्रामपंचायत इथं जातात तेव्हा ती केवळ तिथली माहिती मिळवत नाही, तिथल्या खात्यांची माहिती मिळवत नाही, तर एक प्रकारचं समाज शिक्षण पण, लोकांशी बोलायचं कसं, त्यांची परवानगी कशी घ्यायची, त्यांच्या सोयीने कसं जायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर शिक्षक मुलांना सांगत असतो. त्यामुळे त्याची तपशीलवार नोंद आणि नेमकं जाऊन काय माहिती आणायची ही खाती काय, आणि मुलं जी माहिती आणतील ती त्यांनी परीक्षेत लिहिलेली तशीच्या तशी स्वीकारणं ही शिक्षकाची पुढची जबाबदारी आहे. आपण सतत पाठ्यपुस्तकातली भाषा, पाठ्यपुस्तकातले शब्द आणि तसं उत्तराला तरच बरोबर देऊ या प्रकारच्या आपल्या एका साचेबंद पद्धतीतून विचार करायला सुद्धा बाहेर यावं लागेल. कदाचित मुलांना ती परिभाषा कळत नसेल नागरिक शास्त्राची, ग्रामपंचायतीची, पण मुलाला नेमकं म्हणायचंय काय, त्याला ग्रामपंचायतीची कार्य येत ना, नगरपालिकेची कार्य समजत ना, नागरिक म्हणून नगरपालिकेचा आम्ही काय, आमचं उत्तरदायित्व काय आहे, आम्ही काय वागायला हवं हे मुलाला समजलंय ना, तितक्याच गोष्टी आपण नोंद करून घ्यायच्यात. हे बघा, आपण कधी व्यवहारात बोलताना पारिभाषिक शब्दामध्ये बोलत नाही, आपण आपल्या व्यावहारिक शब्दातच बोलतो. त्यामुळे मुलांनीही त्यांचं ज्ञान, त्यांचं म्हणणं त्या शब्दात मांडलं तरी त्याचा स्वीकार व्हायलाच हवा. त्यामुळे या पद्धतीची विभागणी पालकांना विश्वासात घेऊन की तुम्ही ठिकठिकाणी मुलांना घेऊन जात जा. अगदी साधं साडी खरेदीला जरी मुलं आई बरोबर गेलं तरी साडी मोजणं, किती मीटरची साडी आहे याच्यातून मुलाला आपण मोजमापाचे धडे देत असतो. साध्या साध्या गोष्टींमधून मुलांना आपल्याला मुलांना क्षेत्रफळ हा घटक शिकवायचा आहे. तर घरातली फरशी पुसण्याचं काम मुलांनी जर केलं तर त्याच्यातून आपण क्षेत्रफळ हा घटक कसा जोडू शकतो. आज मी किती कोणतं क्षेत्र मी पुसून साफ केलं यासारखी गणित आपण मुलांना घरकामाला जोडून मुलातला त्यांच्या घरातला सहभाग वाढवून आपण देऊ शकतो. तसंच जेव्हा आपण किराणा सामान आई घरात आणून ठेवते दर महिन्याचं, ते किराणा सामान आणलेलं बाटल्यांमध्ये भरायला मुलाला आपण आकारमान ही संकल्पना समजावून सांगू शकतो. म्हणजे 1 किलो पोहे आणि 1 किलो मीठ दोन्हीचं वजन जरी समान असलं तरी ते एकाच आकाराच्या बरणीमध्ये मावत नाहीत, त्याला वेगळ्या आकाराच्या बरण्या लागतात कारण आकारमान वेगळं आहे. त्यामुळे पालकांना आपण इतकं सांगू शकतो की ज्या ज्या लहान लहान गोष्टींमध्ये तुम्ही मुलांचा सहभाग घेऊ शकता, छोट्या छोट्या कृती करताना मुलांचा सहभाग घेऊ शकता, त्या सर्व कृतींमध्ये मुलांचा सहभाग वाढवून पालकही मुलांच्या शिकण्याला हातभार लावू शकतात. आता याची विभागणी कशी करायची हे शिक्षकांच्या गटाने ठरवून त्याच्यातल्या नेमक्या कृती काढून द्यायच्या. घरातनं करून आणा इतक्या ढोबळमानाने त्या सूचना असून चालणार नाहीत. त्याचं तपशीलवार, क्रमवार अशी एक सूचना पत्रिका मुलांना त्याच्यासाठी असावी लागेल आणि त्यात केवळ मुलं नोंदी करतील. मुलं घरातली कामं करताना वर्गीकरणाचे अनेक अनुभव देता येतील. तसंच जे आपले अवकाशाविषयीचे धडे आहेत, सूर्य, चंद्र, चंद्राच्या कला, अमावस्या, पौर्णिमा, या सर्व गोष्टी म्हणजे मुलांना आपण चंद्राच्या कला न शिकवता रोज रात्री त्याला चंद्र कसा दिसलाय त्याचं चित्र काढून आणायचं. 1 महिनाभर त्यानं ती चित्र काढून त्यानंच त्याच्यावरून काहीतरी आपल्याला त्याचं जे निरीक्षण आहे ते सांगणं आणि मग त्याला जोडून आपण फक्त साथीला सांगू शकतो की सूर्य त्या दिशेला होता, सूर्याचे किरण पडले म्हणून तो भाग प्रकाशित झाला होता वगैरे. त्यामुळे शिक्षकाचंही हे काम कमी होईल. या पद्धतीने आपण पालकांचा सहभाग वाढवू शकतो. वर्तमानपत्रातल्या नोंदींवरून पुष्कळ प्रमाणामध्ये भूगोलातले अनेक घटक म्हणजे अगदी 9वीचं अर्थशास्त्र, 9वीचं भूगोल हे सगळं आपल्याला केवळ वर्तमानपत्रातल्या नोंदी आणि त्यातल्या कात्रणांवरून मुलांना शिकवता येणं मुलांना पण शिकता येणं शक्य आहे. आपण वेगळ्या त्याला शिकवण्यासाठी वेळ देण्याची गरज नाही. तर आपण या पद्धतीने पालकांना मुलांच्या शिकण्यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग हा मुलांना करू देणं या स्वरूपाचा असेल. मुलं जे सांगतायत ते त्यांना करू देणं आणि मग थोडंसं सामान जरी घरातलं वाया गेलं, सांडलं तरी त्याला दुर्लक्ष पालकांनी करून त्या मुलाच्या शिकण्याला मदत करायची याचं भान पालकांना यायला हवं. त्यासाठी आपण पालक सभांमधून तपशीलवार माहिती देणं आवश्यक आहे. आता वर्गातलं जेव्हा मी लर्निंग म्हणतोय, मुलांनी आपला शिकायचं स्वयं अध्ययन, तर आजवर आपण फार कमी शाळांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये स्वयं अध्ययनाची पद्धती वापरली गेली आहे. इथे मी एक वेबसाईट नमूद केली आहे. त्या वेबसाईटवरती बरीच त्याच्यामध्ये तपशीलवार माहिती आहे की कोणत्या प्रक्रियेतून मूल जातं स्वतःचं स्वतः शिकताना आणि शिक्षक कशी मदत करू शकतात. तर इथं त्यांनी 6 C's दिलेत: कलेक्शन, कन्झम्पशन, क्युरेशन, को क्रिएशन, कम्युनिकेशन आणि करेक्शन.
तर ह्या पद्धतीने तुम्ही जर ही वेबसाईट गेलात आणि हे जर वाचलं तर कलेक्शन म्हणजे नेमकं काय, म्हणजे मूल जेव्हा स्वतः शिकणार असतं तेव्हा शिक्षकांनी त्याला बराच एक संच उपलब्ध करून द्यावा लागतो, बरंच साहित्य उपलब्ध करून द्यायला लागतं. ते कलेक्शन झालं मुलाचं, ते मुलाला मिळालेली माहिती झाली आणि ती माहिती ते मूल कन्झ्युम करतं. शिक्षकांना दिलेल्या कलेक्शनला मूल कन्झ्युम करतं आणि त्याच्यातून मूल फिल्टर करून आपल्याला पाहिजे ती माहिती काढत काढत पुढे जातं आणि ते तुम्हाला सांगतं, कम्युनिकेशन पर्यंत जातं आणि शिक्षक फक्त करेक्ट करतात आणि पुन्हा पुढे जाऊन नवीन त्याला संच सादर करतात. असं हे सेल्फ लर्निंगचं चक्र आहे. तुम्हाला वेबसाईटवर फार तपशीलवार माहिती मिळेल याची, पण या शिकण्याच्या पद्धतीचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वापर या नंतरच्या काळात नक्की करावा लागणार आहे. हे जसं सह अध्ययन म्हटलं की एकाने दुसऱ्याला मदत करणं. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय की शिक्षिकेनी पहिल्यांदा स्वयंअध्ययनासाठी खरं तर ही कृती मांडली होती. म्हणजे एकीकडे मुलाच्या समोर हा भिंतीवरती तक्ता लावून ठेवलेला आहे, जिल्ह्याचा नकाशा आहे आणि मूल तो जिल्ह्याचा नकाशा बघत त्याच्याकडच्या पट्ट्या तालुक्याच्या नावाच्या त्याच्या समोर असणारा जो कोरा नकाशा आहे त्याच्यावर नुसत्या पट्ट्या ठेवतोय. आता हे काम मूल एकटंच करू शकतं, त्याला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही, कोणी शिकवण्याची गरज नाही, काही नाही. आणि हे त्याची सवय झाली मुलाला, की मुलाला त्याच्यामध्ये अचूकता येते, की मुलाला समोरचा तक्ता न बघता सुद्धा मुलं आपल्या आपण पट्ट्या ठेवून जिल्ह्यातले तालुके कुठे आहेत हे ओळखू शकतं. आता इथं काय झालंय, हे जे चित्र, हा फोटो जो मी घेतला होता त्यावेळेला मुलाला बरीच प्रॅक्टिस देऊन सुद्धा, सराव देऊन सुद्धा मूल हे करू शकत नव्हतं आणि म्हणून दुसरं मूल येऊन बसलंय. शिक्षकाने त्याला सांगितलं की तुला जमलंय ना रे करायला, तर तू कसं केलंस हे जरा सांग त्याला, आणि म्हणून ती दुसरा एक मुलगा त्याला शिकवायला येऊन बसलाय. त्यामुळे स्वयंअध्ययनानंतर सुद्धा जी मुलं थोडी मागे पडत असतील त्यावेळेला सुद्धा आपण सह अध्ययनाचा वापर हे करू शकतो, अवलंब करू शकतो. आणि तसंच सह अध्ययन नेहमीच एकाच वर्गातल्या मुलांबरोबर घडायला हवं असं नाही, तर चौथीच्या मुलांनी तिसरीच्या किंवा दुसरीच्या मुलांना शिकवणं, पाचवीच्या मुलांनी चौथीला शिकवणं, या प्रकाराने सुद्धा सह अध्ययन वर्गांमध्ये आपण करू शकतो. त्यासाठी हे जे पिवळ्या नकाशा, ह्या तालुक्याच्या चिठ्ठ्या, हे कलेक्शन आहे मुलांचं आणि मुलांना दिल्या गेलेल्या सूचना. तसंच मुलासाठी भिंतीवर, आता ह्या चित्रात दिसत नाहीये पण वरच्या बाजूला तो जिल्ह्याचा तक्ता लावलेला आहे, तर हे सगळं मुलाचं झालं कलेक्शन, ते कन्झ्युम करतंय आणि त्याच्यानंतर ते काहीतरी निर्मिती करतंय. अशा पद्धतीने मूल स्वयंअध्ययन करताना पुढे पुढे जात राहतं. यानंतर दुसरं, हे जसं सह अध्ययन, गट अध्ययन, हे जे मार्ग बघितले, त्यानंतर आपल्याला संकल्पना आधारित अध्ययनावर इथून पुढच्या काळात भर द्यावा लागणार आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातले धडे पूर्ण करणं, 15 धडे असतील तर उरलेल्या काळात 15च्या 15 धडे पूर्ण होऊन सगळं होईल असं इथून पुढे घडणं शक्य नाहीये या येत्या काळामध्ये. म्हणून आपल्याला पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण करून नेमक्या संकल्पना कुठल्या आहेत, महत्वाच्या संकल्पना कुठल्या आहेत, आणि त्या संकल्पना काढून तेवढ्याच संकल्पना मुलाला स्पष्ट होण्यासाठी ती संकल्पना कशी शिकवता येईल ह्याच्यासाठी मी इथं उदाहरण घेतलंय की 7वीच्या पुस्तकात भरती ओहोटीचं उदाहरण आहे. 6वी किंवा 7वीच्या पुस्तकात आहे भूगोलाच्या. तर भरती ओहोटी ही महत्वाची संकल्पना आहे. कोणतीही संकल्पना मुलाला शिकवत असताना आपण पुस्तकात आहे तशी वाक्य, तसेच्या तसे शब्द हे मुलासमोर सादर केले म्हणजे संकल्पना शिकवली असं होत नाही. तर शिक्षकांना आधी काय तयारी करायला हवी आहे त्याची नोंद मी इथं केली आहे. त्या संकल्पनेत शब्द कुठले कुठले आलेत की जे मुलाला कळणार नाही. आता भरती ओहोटी संकल्पनेमध्ये त्या व्याख्येत केंद्रोत्सारी, केंद्रानुगामी, केंद्रीय अशा प्रकारचे शब्द आले. म्हणजे त्या संकल्पनेची भाषा काय आहे हे शिक्षकांना पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आपण कुठली भूगोल, समजा आपण गणिताची एखादी लसावी सारखी संकल्पना घेतली, लघुत्तम, सामायिक, विभाज्य असं जेव्हा म्हणतो तेव्हा लघुत्तम म्हणजे काय, सामायिक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, हे शब्द मुलाला माहिती आहेत ना, ही त्या संकल्पनेतल्या शब्दांची ही भाषा आहे त्या संकल्पनेची. त्यामुळे मुलाला जसे हे शब्द समजतील, त्या संकल्पनेत आलेली भाषा मुलाला जी अनोळखी आहे ती समजेल, तसं मुलाला ती संकल्पना समजायला मदत होणार आहे. म्हणून आपण संकल्पना शिकवण्यासाठी पहिल्यांदा शिक्षकांनी काय तयारी करायची, तर त्याच्यातली आलेली वेगळी भाषा, जे मुलांना शब्द माहित नसेल ते वेगळे काढायचे. त्यामुळे ती संकल्पना भाषेच्या अंगाने त्या संकल्पनेसाठी आवश्यक पूर्वज्ञान काय आहे. आता भरती ओहोटी मुलाला जर समजायचं असेल तर त्यासाठी आवश्यक पूर्वज्ञान हे मुलाला विज्ञानातलं आहे. मुलाला बल माहिती असायला पाहिजे, मुलाला गुरुत्वाकर्षण माहिती असलं पाहिजे, परिवलन, परिभ्रमण या सर्व संकल्पना जर मुलाला कळलेल्या असतील तरच मुलाला भरती ओहोटी ही संकल्पना समजणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक असणारं पूर्वज्ञान, त्या संकल्पनेला जोडले गेलेले अन्य विषय, म्हणजे इथं भरती ओहोटी मिळालाय तर तिथं ह्या संकल्पनेला विज्ञान जोडलं गेलेलं आहे, भाषा जोडली गेलेली आहे आणि त्याचप्रमाणे एखादी कविता जिथे सागराधरणी मिळते या प्रकारची काव्य त्याच्याबरोबर येणारं,
हेही भाषेतून आपण जोडू शकतो. जितके विषय आपण एखाद्या संकल्पनेला जोडू तितकं मुलाचं शिकणं हे परिपूर्ण होणार आहे. तसंच त्या संकल्पनेचा व्यवहार काय फरक पडतो भरती ओहोटी झाल्यामुळे, सागरी जी वाहतूक आहे त्याला काय फरक पडतो बसतो का? काय आपला माझ्यानंतर जोपर्यंत त्या संकल्पनेशी निगडीत व्यवहार आपण मुलाला सांगत नाही तोपर्यंत हे का शिकायचंय हेच मुलाला कळत नाही. मला ह्याचा उपयोग काय आहे भरती ओहोटी समजून, असे प्रश्न मुलाला पडतात. म्हणून त्या संकल्पनेचा व्यवहार समजून घेणं आणि प्रत्येक संकल्पनेला कला जास्तीत जास्त किती जोडता येईल ते शिक्षकाच्या कल्पकतेवर, म्हणजे चित्र काढणं, मॉडेल तयार करणं, याच्यातून मुलामधली कलेचे अनुभवही आपण मुलाला देऊ शकतो. हे पद्धतीने आणि तुमच्या लक्षात येईल की एक संकल्पना मग केवळ एका संकल्पनेसाठी राहत नाही, त्याच्या बरोबरीने आपोआपच मुलांना तीन चार गोष्टी आपोआप शिकून होतात किंवा त्या पक्क्या होतात. म्हणून आपल्याला इथून पुढच्या काळात धड्यांच्या मागे लागण्यापेक्षा संकल्पनांच्या मागे लागायचंय आणि संकल्पनेची चिटफाड करून हे मुद्दे त्यातल्या बाजूला काढायचे, जेणेकरून मुलाला ती संकल्पना सगळ्या बाजूनी पूर्ण. आता एखाद्या संकल्पनेचा विचार मुलांना न समजण्याचा भाग हा फार थोडा आहे. तर अभ्यासक्रमात आलेल्या सर्व संकल्पना मुलाला स्पष्ट होतील. इतर विषयांमध्ये येणारा आता उदाहरणार्थ पाणी ही संकल्पना विज्ञानात आहे, भूगोलात आहे, धारकता म्हणून ती गणितात आहे, मराठीत त्याबद्दलच्या कविता आहेत. तर असं सर्व म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत पाणी कोणत्या ना कोणत्या रूपाने मुलाच्या समोर येत आहे. तर ह्या सगळी पाण्याची माहिती एकत्र केली तर ती कुठल्याही वर्गाला कुठल्याही पद्धतीने आपल्याला तो आशय देता येणं शक्य आहे आणि मुलाला त्याच्यातला रस टिकवून ठेवणं आणि वाढवत नेणंही शक्य आहे. त्यामुळे आता आपल्याला धड्यांवर आधारित शिक्षण न करता संकल्पनांवर आधारित शिक्षण करावं लागेल. हे जसं संकल्पना आधारित शिक्षण, आता आपण इथे वेळेची मर्यादा आहे आपल्याला, 2-3 उदाहरणं बघितली, गट अध्ययन, सह अध्ययन, संकल्पना आधारित अध्ययन. तसंच चौकशीवर आधारित अध्ययन, प्रकल्पावर आधारित अध्ययन आणि हे खूप साध्या पद्धतीने शाळांमध्ये अनेक गोष्टी घडू शकणाऱ्या आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अध्यापन पद्धतीचा अवलंब आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की प्रशिक्षणामध्ये तुम्हाला जी सगळी झालेली तत्व असतील ती आपली सगळी हत्यारं वर्गात बाहेर काढायची वेळ आलेली आहे आणि त्यानंतर आपण हे काम या पद्धतीने पुढे नेऊ शकू. अगदी जाताना मला खूप महत्वाचं जे सांगायचंय आणि जे सांगितल्याशिवाय आजचं आपलं संभाषण आणि हे काम पूर्ण होणार नाही ते असं आहे की आपल्याला संकल्पना कुठलीही शिकवायची असू दे, विषय कुठलाही शिकवायचा असू दे, पुढच्या काळात जाताना ज्या ज्ञानाधिष्ठित समाज असं म्हटलेलं आहे त्याच्यात तरुण राहण्यासाठी, त्यात तरुण जाण्यासाठी वेगळा मार्ग नक्की आपल्याला, आता माझा खडा असल्या गोष्टी मी केवळ ठेवीन आणि माझं वर्गातलं शिकवणं पूर्ण करीन असं मला करून चालणार नाही. ज्ञानाधिष्ठित समाजाकडे वाटचाल करण्यासाठी नव्या समाजाची ओळख घेऊन आपल्याला जावं लागेल. तर या काही गोष्टी आपल्याला आता अत्यावश्यक आहेत. कोविड व्याधीनं आपल्याला मानवी मर्यादा सांगितल्या. आता आपल्याला लक्षात आलंय की कुठलाही देव आपल्या मदतीला आलेला नाही, कुठलेही धर्मगुरू आपल्या मदतीला आलेले नाहीत. जगभरातले सर्व देवदेवता, सर्व धर्मगुरू हे सगळेजण आता शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसले की कुणीतरी शास्त्रज्ञ उठतील आणि ते लस शोधून काढतील आणि ते आमच्या मुलांना वाचवतील आणि मानव जातीला वाचवतील. त्यामुळे आता अस्तित्वात असणाऱ्या मानवी आणि खरं तर अमानवी शक्ती, आपल्या वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर, ते कोणीच आपल्याला आता मदतीला आले नाहीयेत. आणि आता आपल्याला इथून पुढच्या काळात जे शास्त्र, जे ज्ञान आपल्याला तारून नेणार आहे त्याच्यावरती विसंबून राहायचं आहे आणि ते विसंबून राहण्यासाठी, त्याचा आधार घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रसरशीत आयुष्य जगता येणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून शिक्षक आणि मुलांमधले शारीरिक मानसिक आजार टाळून रसरशीत आयुष्य जगता यायचं असेल तर 2 प्रमुख घटक आहेत, त्याच्याशी तुम्हाला मैत्री करणं अत्यावश्यक आहे असं संशोधन सांगतंय. ते 2 घटक आहेत, निसर्ग आणि संगीत. आणि त्याचं संशोधन काय सांगतंय आणि त्याची वेबसाईट काय आहे ती मी लिहिली आहे. आता आपल्याला सतत भेडसावणारा जो प्रश्न आहे तो मुलांची आक्रमकता, वर्गातली बेशिस्त, तर तीही नियंत्रणात आणायची असेल तर त्याबद्दलची सविस्तर टिप्पणी दिली मी, थोडक्यात वाचते म्हणजे आपल्याला लक्षात येईल की का निसर्ग आवश्यक आहे. अमेरिकेत आणि युरोपात मुलांचं बागेत खेळण्याचं प्रमाण काही वाढत नव्हतं आणि काळाच्या ओघात घरातलं सगळी सभासद मंडळी ही वास्तव्य त्यांचं 4 भिंतीत बंदिस्त झालं होतं आणि मुलं बाहेर खेळत नव्हती आणि पाहता पाहता सर्वजण घर कोंबडे आणि एकलकोंडे होऊन बसले. अमेरिकी पत्रकार आणि लेखक रिचर्ड लूव हे तर मुलांचं उद्यान प्रेम म्हणजे बागेतलं प्रेम नाहीसं होऊन कमालीचे दुःखी झाले
आणि त्यांनी मानसोपचार तज्ञांशी सलग 10 वर्ष संवाद केला आणि पालक शिक्षक अतिसुरक्षिततेच्या काळजीनं जी काही मुलांभोवती कुंपण उभी करू लागले त्याच्यातून मुलं निसर्गापासून पारखी व्हायला लागली आणि त्यामुळं मुलांमधला आत्मविश्वास कमी होऊन ती घाबरतायत, त्यांच्यामध्ये मानसिक व्याधी शारीरिक व्याधी मागं लागतायत, या पद्धतीचं संशोधन सांगतंय. आणि म्हणून याला जर आपल्याला छेद द्यायचा असेल तर लवकरात लवकर निसर्ग आपल्या आयुष्यात आणावा लागेल. आणि दुर्दैवाने कोविड व्याधीमुळं, पण निसर्गाच्या सुदैवाने असं म्हणूया, आता आपल्याला जे काही निसर्गाचं चित्र दिसतंय, जो काही निसर्ग सावरलाय, निसर्गानं आपली जी काही डागडुजी करून घेतलीये, तो आता स्वच्छ सुंदर निसर्ग आपल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. आता आपली जबाबदारी अशी आहे की हा निसर्ग टिकवून ठेवूया आणि आपल्या शाळेतल्या ज्या काही अध्ययन अध्यापन पद्धती आहेत या आपल्यासाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा. कारण ज्या ज्या मानसिक व्याधींचं विश्लेषण केलं गेलं त्याच्यामध्ये लक्षात आलं की अल्झायमर, त्यानंतर डिमेन्शिया यासारखे आजार सुद्धा इथे लिहिलेले आहेत त्यांनी. कुठले कुठले आजार ह्या वेबसाईटवर तर ते सविस्तर आहे आणि कुठल्या गोष्टी आज आपण आटोक्यात आणू शकू जर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहिलो. म्हणून आपल्याला आता काय करायला लागेल, शाळेत, घरी किंवा परिसरात मुलांना मातीचा स्पर्श, जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यापासून निसर्गाला वंचित करून चालणार नाही. बुटात मुलांचे पाय अडकवून चालणार नाहीत, मुलांच्या हात पेनांमध्ये अडकवून चालणार नाही. मुलांना मातीचा स्पर्श व्हावा लागेल, त्यांना आभाळाचं दर्शन व्हायला लागेल, आभाळाचं वेगवेगळ्या वेळचं दर्शन व्हायला लागेल, पाण्याचा स्पर्श, फुलांचे वास, दगड, पंख, बिया, मेलेले कीटक हे मुलांनी संग्रह करणं, ह्या प्रकारचे अध्यापन पद्धती तुम्हाला तत्काळ आपल्याला शाळांमध्ये आणाव्या लागतील. आणि तुम्ही जर काही याबद्दलचे प्रयोग केलेले असतील तर ते उत्तम आहेत आणि नसतील तर यानंतरच्या काळात ते करावे लागतील. त्यामुळे निसर्ग हा आता आपल्याला सावरणारा एक भाग आहे. आणि दुसरा त्याच्या बरोबरीने संगीत, कारण संगीतात तुम्हाला तर मी फक्त महत्वाचं वाचून दाखवते, अतिशय उच्च अशी भावनिक अवस्था प्राप्त करून देण्याची क्षमता ही केवळ संगीत आणि संगीतामध्येच आहे असं शास्त्रज्ञ सांगतायत. डॉक्टर ऑलिव्हर सॅक्स यांनी केलेलं ऑलिव्हर सॅक्स यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष आहे. विषण्णता दूर करणे, स्मृती जागी करणे, जे स्मृतीच्या आजारासाठी सुद्धा, इतकंच नाही तर आनंदाने नाचायला लावण्याची किमया संगीत घडू शकते. थोडक्यात माणूस ही सांगीतिक प्रजाती आहे आणि म्हणून असाध्य रोगाने ग्रासलेल्या व्यक्ती, सामान्य व्यक्ती, संगीतज्ञ यांच्यावरच्या प्रयोगातून आलेला हा निष्कर्ष आहे. कंपवात, विस्मृती, निद्रानाश यासारख्या आजारातून बाहेर काढण्याची विलक्षण शक्ती संगीतामध्ये आहे. आणि म्हणून आता आपल्याला या संगीताच्या अनुभवाला शाळेपासून विलग करून चालणार नाही. आपण आपापल्या पातळीवर ठरवू शकतो की आपण कोणत्या पद्धतीने संगीत आपल्या अध्ययन अध्यापनाचा भाग घडवू शकतो. जसं आपण व्यायाम बघितलं, स्वच्छता बघितली, तितक्याच प्रमाणात संगीत आपण कसं मुलांच्या रोजच्या आयुष्यात आणू शकू हा विचार शिक्षक कल्पकतेने नक्की करू शकतील. आणि ह्या निसर्ग, संगीत, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती या पद्धतीनं आपण जर शिकवण्याचा विचार केला तर मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या कमी होतील आणि तरच त्यांना आपल्याला शांतपणाने इतर आपल्याला जे काही अनुभव द्यायचे ते देणं शक्य होईल. आणि म्हणून यासाठी वेगळा प्रयत्न न करता शाळेतले उपक्रमच आपण असे आखूया की ह्या वर्तणुकीच्या समस्या आपोआपच कमी होतील आणि त्याच्यातून ही उणीव भरून काढूया. मला वाटतं माझा वेळ संपत आली आणि पुरेसं मला कल्पनानी वेळ आणि आशय जो सांगितला होता तो आता संपतोय. तर सर्व शिक्षकांना ह्या प्रकारच्या नवीन शिक्षण पद्धतीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि या काही गोष्टी चित्रात दिसत आहेत त्या आता आपण मुलांसाठी करायच्यात, मदत करायची, त्यांना आधार द्यायचा आहे, मार्गदर्शन, सल्ला, सर्व्हिस या सर्व गोष्टी आता आपल्या नवीन येणाऱ्या काळातल्या जबाबदाऱ्या राहतील. धन्यवाद. म्यूट झालंय. हा, खूप खूप धन्यवाद वर्षा. खूपच सुंदर प्रेझेंटेशन आणि अगदी सर्वांना मार्गदर्शक असं काहीतरी नवीन की जे अप्लाय करता येईल असं सर्वांना आज मार्गदर्शन मिळालं. चॅट बॉक्समध्ये जे काही फीडबॅक्स येत आहेत ते खरंच म्हणजे त्यावरून लक्षात येत आहे की लोकांना प्रेझेंटेशन खूपच जास्त आवडलेलं आहे. त्यानंतर आपण प्रश्न उत्तराचा एक राऊंड घेणार आहोत. स्मिता ठाकरे मॅडमनी एक प्रश्न अगोदरच विचारला आहे. त्या म्हणतात की पालक एवढे सहभागी होतील का आणि मग अशा वेळेस शिक्षक काय करू शकतील, म्हणजे हॅलो. पालकांचा सहभाग मिळेल का? नाही माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. कल्पना, हा 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 विचारा मॅडम. माझा प्रश्न असा आहे की मग शिक्षक काय करतात
असं पालक आपल्याला प्रतिप्रश्न विचारू शकतो की सगळंच जर हा. आम्हाला करायचं आहे तर मग शिक्षक काय करतील, मग आम्ही मुलांना शाळेत कशाला पाठवलं, असा प्रश्न विचारू शकतात असं एक माझं मत होतं, म्हणून भीती व्यक्त केली. अगदी हा तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. आजवर पालकांचं काम खरं तर हेच राहिले. मुलांना शाळेत आपण घातलं की पालकांची जबाबदारी संपली आणि आता मुलांचं शिकणं जे काही आहे ते पालकांची एकट्याची जबाबदारी आहे असं मानलं जायचं आणि तीच जबाबदारी तशीच पालक पुढे पार पाडतील का, शिक्षकांवर ढकलतील का, ही एक भीती आहेच. परंतु दोन दोन मार्गाने आपण याच्याकडे बघू शकतो. एक तर आता पालकांनी मुलांची शिकण्याची जबाबदारी उचलणं याला गत्यंतर नाहीये. हे आपण त्यांना पालक भेटीतून समजून सांगू शकतो की तुमच्याकडे उपलब्ध असणार, आता आपलं जर शाळा जूनमध्ये सुरू झाल्या असत्या आणि मार्चमध्ये संपल्या असत्या नेहमीप्रमाणे, तर आम्हाला पूर्ण 9 महिने 10 महिने जो काही वेळ आहे तो वेळ मिळाला असता आणि त्या काळात आम्ही साहजिकच आजवर जसं संपत होतो तसं आम्ही संपू शकलो असतो. पण शाळा आता उशिरा, जर हे गणित कसं मांडू हे विचारूया शिक्षक पालकांना आपण. तर तुम्हीच सांगा की नाही, तुम्ही आपण घरी नाही तुम्हाला करायची मदत आणि असं तुमचं मत आहे की शिक्षकांनी ही जबाबदारी पार पाडायची, आम्हाला अगदी मान्य आहे, तर आम्हाला फक्त तुम्ही मार्गदर्शन करा की ह्या वेळेत आम्ही हे सगळं कसं बसवू. ह्याला पालक नक्की निरुत्तर असतील. 1 वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही 6 महिन्यामध्ये जेव्हा शिक्षक पूर्ण करतात तेव्हा हा सहभाग घ्यायचा आहे. आणि दुसरं, इथे पालकांना प्रत्यक्ष कृतीशील राहून किंवा त्यांना अगदी काही मुलांना सूत्र शिकवायचे आहेत, व्याकरणाचे धडे द्यायचे आहेत आणि त्यांना काही करून घ्यायचंय अशा प्रकारचं काम करून घ्यायचं नसून पालकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवरचा मुलांचा सहभाग, जो आजवर कदाचित पालक म्हणत असेल थांब लुडबुड करू नकोस, माझं मला काम करू दे, मध्ये मध्ये येऊ नकोस, जेव्हा मूल लुडबुड करत असतं ते त्याचं शिकणं असतं. खरं तर ते शिकण्याला प्रयत्न करत असतं, त्याचा शिकण्याचा प्रयत्न असतो. एकीकडे आपण म्हणतो की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी आहे, मग 5 नंतर काही मुलाचं विद्यार्थी पण असणं बंद होतं का? शाळेची वेळ सुटल्यावर मुलगा आता विद्यार्थी म्हणून बंद झाला आणि पालकांचं पाल्य म्हणून फक्त वावरायला लागतो का? तर असं होत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मूल आयुष्यभर शिकत असतं तेव्हा ते आयुष्यभर म्हणजे सर्व ठिकाणी शिकत असतं. बसमध्ये शिकत असतं, किराणा मालाच्या दुकानात शिकत असतं, हे सगळीकडं. फक्त मुलाला त्याचा आता अटकाव आणू द्यायचा नाहीये आणि काही अनुभव हे कृतीपत्रिका दिली ना तरी पालकांचे प्रश्न कमी होतील. जसं म्हटलं की आपण नुसतं जर टाळलं की जाऊन तुम्ही करून या, तर ह्याच्यामध्ये असं वाटू शकतं की पालक आपली जबाबदारी नाकारतायत. त्यामुळे सुसंगतपणे, सुनियोजितपणे पालकांचा सहभाग, की त्याची एक कृतीपत्रिका असेल, हे काम करायचंय, हे झाल्यानंतर ते काम करायचंय, या पद्धतीचं नियोजन करून जर पालकांना आपण दिलं आणि आपल्या वेळेची गणितं मांडून दाखवली तर पालकांना हा प्रश्न उरणार नाही आणि पालक अशा पद्धतीचा आरोपही करणार नाही असं वाटतंय. धन्यवाद. ओके, विल ट्राय. सुनीता मॅडमनी विचारलं की बहुवर्ग अध्यापन करताना सोशल डिस्टन्सिंग कसे पाळता येईल. हा, आता बहुवर्गाचा म्हणजे हा पुन्हा आपला वेगळा प्रश्न आहे की वेगवेगळ्या इयत्तांची मुलं एकत्र शिकत असतात. आता मुळातच जी म्हणजे सरकारी जे काही आपल्याला मार्गदर्शक तत्व येतील त्याची वाट बघायला लागेल की एका वेळेला वर्गात किती मुलांना ते परवानगी देत आहेत बसायला. आता मुलांच्या संख्येवर सुद्धा ते राहणार नाही. कदाचित कोणत्या क्षेत्रफळाचा वर्ग आहे त्यावरही ते अवलंबून राहील. म्हणजे लहान वर्ग खोल्या असतील तर तिथं मुलांची संख्या कमी असेल आणि मोठ्या वर्ग खोल्या असतील तर कदाचित जास्त मुलांना परवानगी मिळू शकते. बहुवर्ग आणि एकाच इयत्तेचे वर्ग असा हा प्रश्न नसून हा प्रश्न मूळ सोशल डिस्टन्सिंगचाच आहे. आपण कसा पाळू शकतो हा प्रश्न. त्यामुळे जसं मगाशी म्हटलं की बैठक व्यवस्था, वेगवेगळ्या मुलांना ठराविक अंतरावर बसून किंवा दोघा मुलांना, आणि एक मात्र सतत आपल्याला ठेवायला लागेल सूत्र की तोंडाला मास्क इथून पुढं असणं सक्तीचं ठेवून, आणि जे काय आता पुन्हा मार्गदर्शक तत्व येतात थोड्या वेळाने हात धुणं, तोंडाला मास्क असणं, या सर्व दक्षता घेऊन 2-2 मुलांचे गट करणं अत्यावश्यक असेल तिथं याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. म्हणजे बहुवर्ग अध्यापनाच्या स्ट्रॅटेजीज म्हणून बदलणार नाही तर सोशल डिस्टन्सिंगच्या अंगाने काय करायला लागेल याचा पुनर्रचनेच्या अंगाने विचार करायला लागेल. धन्यवाद. आणखी काही प्रश्न असतील तर. मूल असे किती वेळ एकाच जागी बसू शकेल. आता 11 ते 5च्या वेळेत किती वेळ बसतं मूल, हा आपण आधी पारंपरिक पद्धतीमध्ये बघूया. एका जागेला आपल्या पारंपरिक वर्ग पद्धतीमध्ये हार्डली म्हणजे मला वाटतं आपण 1.5
चार तासिका म्हणूया, म्हणजे 2-2.5 तास सलग, 30 मिनिटाची एक तासिका म्हटलं तरी 4 तासिका जर आपण सलग घेतल्या, म्हणजे आपण नेहमीचं नियोजन कसं असतं बघूया, की प्रार्थना होते, परिपाठ होतो आणि मुलं वर्गात जाऊन बसतात, मग 4 तासिका होतात, मग मुलांना छोटी सुट्टी होते, 2 तासिका होते. उलट खरं तर जेव्हा आपण गटाध्ययन करू किंवा सह अध्ययनाचा विचार करू किंवा संकल्पनाधारित अध्ययनाचा विचार करू, तेव्हा मुलाला कमीत कमी वेळ एका जागी बसावं लागणार आहे. मुलाला एखाद्या, म्हणजे जेव्हा आपण काय म्हणूया, थोड्या आता समजा मोठ्या मुलांचा विचार केला तर एखादी भूगोलाची संकल्पना मगाचं जर आपण घेतलं तर केंद्रीय बल, केंद्रोत्सारी, केंद्रानुगामी या प्रकारचे शब्द मुलाला शोधून आणण्यासाठी आपल्या लायब्ररीमध्ये हे कोश आहेत, कोशांमधून माहिती मिळवावी लागेल आणि त्यावेळेला मूल जाणं, तिथून जाऊन ते घेऊन येणं, वाचणं, ह्याच्यामध्ये मुलाचा सलग उलट एका ठिकाणी बसण्याचा इतर पारंपरिक पद्धतीमध्ये जसं आपण बसवतो त्याच्यामधला हा वेळ वाचेल आणि मूल खरं तर हालचाल करायला मुलाला संधी मिळेल या पद्धतीचा अवलंब केला तर सह अध्ययन आणि संकल्पनाधारित मध्ये. आणि हा, आता किती वेळ बसावं ह्याचंही उत्तर देऊन ठेवते. मेंदूशास्त्राचा आपण विचार केला तर जास्तीत जास्त 30 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी मुलाला बसवून ठेवायचंच नाहीये, कारण त्यानंतर मुलाच्या जे न्यूरल कनेक्शन्स आणि हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये बराच काळ मुलांना एकत्र बसून राहणं यांनी मुलाच्या मेंदूमध्ये ज्या काही हालचाली सुरू आहेत त्याला खीळ बसते आणि मेंदूपूरक वर्गाचं ते लक्षण नाही जिथे मुलं फार काळ एका ठिकाणी बसून असतील शालेय वयोगटातली. विचारते मुलं असं किती वेळ एका जागी बसू शकेल? 2 ते 6 वयोगटातील मुलांसाठी हे शक्य आहे का? इम्पॉसिबल. हा, नाही सर, एका ठिकाणी 2 ते 6 मध्ये तर मुलांना एका ठिकाणी बसवायचंच नाहीये. ते आपण 2 ते 6 वयाचा विचार केला, तुम्हाला खरं तर 3 ते 6 वयातल्या मुलांना काम करणं शाळांमध्ये, जसं अंगणवाड्या आणि ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर मुळातच जिथे रचनावादी पद्धतीचा अवलंब केला गेलाय तिथं मुलांसाठी मुक्त खेळ मांडून ठेवलेले असतात. म्हणजे जेव्हा 10 मुलं येतात वर्गामध्ये एका वेळेला, 10 मुलांसाठी 10 खेळ मांडून ठेवलेले असतात. मूल आपापलं खेळून झालं की त्या एका खेळावरून दुसरीकडे जाणं, दुसरीकडून तिसरीकडे जाणं, या पद्धतीनंच मूल जात राहतं. त्याला एका ठिकाणी बसून ठेवायचंच नाहीये, उलट त्याला गोष्टी आणि गाणी सांगायला आणि अक्षरं काढायला एका ठिकाणी बसून ठेवायचं नाही, हे तत्व आपल्याला पाळायचंय. आणि दुसरं मुक्त खेळासारख्या गोष्टीचा अवलंब, आणि इव्हन आपण मुलाला जी भाषेची ओळख करून देतो, अंकांची ओळख करून देतो, त्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या शारीरिक पातळीवरच्या कृती आहेत. म्हणजे मुलाला अक्षर ओळख करून देणं सुद्धा शारीरिक पातळीवरची कृती आहे, अंक ओळख करून देणं सुद्धा शारीरिक पातळीवरची कृती आहे. त्यामुळे 2 ते 6 वयातल्या मुलांना वेगवेगळ्या विशेषतः शाळांमध्ये तर सर्वच कृतींची आखणी अशी करता येते की मुलाला एका ठिकाणी बसायचं नाहीये त्यांना. हा सर. नीतू काही बोलणार आहेस? नीतू? येस. हा, वॉन्ट टू स्पीक? येस येस. हा, प्लीज. हॅलो. हा, बोल ना नीतू, आवाज येतोय तुझा. वर्षा, मला काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे आय नीड लॉट्स ऑफ विगरस प्लॅनिंग फॉर द स्कूल, कारण 2000 मुलांची शाळा आहे. हो, अगदीच. 40 मुलं आहेत. निम्मी जरी केली, म्हणजे 20-20 जरी केली तरी वर्गांची साईज बघता 1-1 मीटरचं अंतर ठेवणं आणि 20 मुलं बसवणं, ओके, वी विल ट्राय डुईंग दॅट. पण मग शाळा डबल शिफ्ट मध्ये करवणं आणि तीच मुलं, म्हणजे 20 ची एक बॅच येऊन गेली, पुन्हा 3 तासांनी दुसरी 20 ची बॅच येऊन गेली, एकाड एक दिवस सुट्टी दिली, हे सगळं व्यावहारिकतेवर आणताना मला थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. अगदी. आता याचा 2 पद्धतीने विचार करूया. ज्याला एक काही पर्याय काही लोकांनी केलेत ते आपण कसे घेता येतील बघू आणि आपण स्वतंत्रपणाने काय विचार करता येतील बघू. आपण 2 शिफ्टचा विचार जरी केला तरी हा ताण शिक्षकांवर येणार आहे. म्हणजे 2 शिफ्ट मध्ये शाळा शिक्षकांचा स्टॅमिना उरणार नाही की इतका वेळ सलग ते काम करत राहतील आणि येणाऱ्या लोकांना देत राहतील. त्यामुळे आता एक मागच्या आठवड्यामध्ये लोकसत्तेमध्ये आर्टिकल जे आलं होतं त्याच्यामध्ये सरकारी धोरण त्यांनी लिहिलेलं होतं आणि सरकारी धोरणामध्येच आता बदल होऊन नव्याने अभ्यासक्रम सांगितला जाईल की किती करून घ्या. त्यामुळे तो अभ्यासक्रमाचा भार कमी आणण्याचा एक प्रयत्न सरकारी पातळीकडून होतोय, त्याचा एक आपण बेनिफिट घेऊ शकतो. दुसरं, या ठिकाणी म्हणजे नीतू तुझ्यासारख्या शाळेत तरी जे सहजपणाने करता येणं शक्य आहे तसा एक प्रयोग MKCLनी ऑलरेडी सिद्ध केलेला आहे. पंढरपूर, त्यांचा जो पंढरीचा प्रयोग होता त्याच्यामध्ये सर्व म्हणजे अगदी 2000 मुलांना
फक्त त्याच्यामध्ये 4थी पर्यंतच्या मुलांसाठी वेगळा विचार करायला लागेल. पण 5वीच्या वरच्या वर्गांसाठी जर बंद पडलेला अँड्रॉइड फोन असेल, ज्याच्यामध्ये सिम कार्ड नाही आणि नेट कनेक्शन नाही, असा एक जो जुना वापरत नसलेला फोन असेल, असा जर एक फोन आपल्याला मिळू शकला, तर त्याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम कृतीसह, म्हणजे मुलांनी फक्त पॅसिव्हली बसून वाचायचं नाहीये किंवा व्हिडिओज बघायचे नाहीयेत, तर कृती करायच्या आहेत, त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. आणि इतकंच नाही तर त्या अँड्रॉइड फोनला जे आपला रेमीचा कॅमेरा आहे त्याला मायक्रोस्कोप सुद्धा बसवलेला आहे. म्हणजे मायक्रोस्कोप वापरून सुद्धा मुलांनी जी निरीक्षणं नोंदवायची ती त्याच्यातून मिळवता येणं शक्य आहे. त्यामुळे रिकामा आणि आपल्या शिक्षकांना एक लॅपटॉप आणि मुलांकडे तसे असणारे फोन एवढं जरी असेल तरी आपण शाळेतल्या अभ्यासक्रम जवळजवळ 100% म्हणजे आता धाडसानी 100% म्हणूया, पण 80 ते 90% तो यशस्वीपणाने करता येतो हे सिद्ध झालंय. याचं दुसरं स्पष्टीकरण असं आहे की बऱ्याचदा वाटतं की मोबाईल, अँड्रॉइड आणि हे ते सगळं शिकलेल्या पालकांसाठी, शाळेतल्या सुशिक्षित घरांसाठी असं असू शकतं. पण जाणीवपूर्वक हा प्रयोग जिथं केला गेला ते संपूर्ण खेडेगाव, निम्न आर्थिक स्तरातले पालक आणि जिथे मोबाईलची रेंज पोहोचत नाही अशा भागातल्या शाळा, अशा शाळांमध्ये तो सिद्ध केला गेला. आणि मुलांबरोबर त्याचं मूल्यमापन सुद्धा करून बघितलं गेलं की मुलं उपयोजनात्मक पातळीचे प्रश्न सोडवू शकतायत की नाही, तर त्याच्यामध्ये मूल उत्तम तऱ्हेने ते प्रश्न सोडवू शकतं असे त्यांचा तो अभ्यास सांगतो. आणि आपण MKCLच्या वेबसाईटवर जर गेलो तर याबद्दलची सविस्तर माहिती आणि ह्याच्यासाठी कुणाशी संपर्क करायचा, आणि आता समजा आपल्या प्रत्येक मुलाला काय म्हणे बंद झालेला अँड्रॉइड नाही देता येत नसेल, तर 2 मुलांमध्ये 1 देणं, आणि काही काम मुलांना त्याच्यामध्ये म्हणजे प्रोग्राम्स घालूनच देता येतात की ज्याच्यासाठी समोर शिक्षकाची गरज नाही, आणि 4 दिवसातून एकदा मूल शाळेत आलं की शिक्षकांशी इंटरॅक्शन करून, त्यामुळे शिक्षकालाही ताण येत नाही त्याचा, कारण शिकवण्याचा बराचसा भाग त्या मोबाईलच्या इनबिल्ट ह्यांनी केलेला असतो. मुलांना कृती दिलेल्या असतात, आणि असंही नाही की मोबाईलमध्ये म्हणजे मुलं सतत स्क्रीनकडे बघत राहतात, तर त्यासाठी मुलांना कृती दिल्या जातात. मुलांनी त्याच्यामध्ये आलेल्या सूचनानुसार काम करायचंय आणि त्या कामाच्या नोंदी घेऊन जायच्यात, आणि सर्व अभ्यासक्रम असा त्यांनी बसवलेला आहे. त्यामुळे त्याचा एक विचार होऊ शकतो. कन्स्ट्रक्टिव्हिजम काही दिवसांसाठी मागं ठेवावं लागेल की काय, म्हणजे कम्युनिकेशन, उलट नीतू आता असं वाटतंय की ह्या वेळेला कन्स्ट्रक्टिव्हिजम शिवाय पर्याय नाही आपल्याला उरणार. कारण सगळा भार आता बघ ना, आपण सगळे शिक्षक म्हणजे वर्गात 70 मुलं, 80 मुलं आणि एकटा शिक्षक, हे चित्र आता सांभाळणं कठीण आहे. ही जर जबाबदारी वाटली थोड्या येणाऱ्या मुलांमध्ये, पालकांमध्ये, किंवा आणखीन काही त्या पद्धतीचं काम करू इच्छुक असणारे व्हॉलेंटियर्स, अशी जर विभागली गेली तर उलट हा भार जास्त उचलणं शक्य आहे. 80 मुलांचं एकटा शिक्षकांना जबाबदारी घ्यायची असा जर विचार केला तर ते फार कठीण होणार आहे. म्हणजे ते अवघडून बसेल. विभागली गेली तर काम हलकं होणार आहे. म्हणजे जशा विश्लेषणच करायचं, आता आपण सिलेबस घेऊन बसलो, म्हणजे आता इथून पुढे आपल्याला बघ 4थी 5वीचा एक गट, 6वी 7वीचा एक गट आणि अभ्यासक्रमाचं विश्लेषण, म्हणजे 4थी 5वीचं विज्ञान एकत्र घेतलं, त्यातले एकसारखे असणारे धड्यांचा एक ग्रुप केला, गणिताच्या संकल्पना एकत्र केल्या, असे ग्रुप्स करून त्या संकल्पनांसाठी हे जर MKCL सारखं ऍप आपल्याला उपलब्ध झालं तर ते मदत करेल, किंवा त्याच्या कृतीपुस्तिका करून त्या मुलांना करायला देणं, कृतीपुस्तिका करून त्याच्या झेरॉक्स करून एकेका मुलाला देणं आणि ते काम करून नोंदी करून आणायला सांगणं, यांना हा सोपा होणार आहे आपला खरं तर शिक्षकांचा. सगळंच एका शिक्षकानं शिकवायला अवघड होऊन बसेल फार आणि जमणार नाही आपल्याला. त्यामुळे आता भर कृतीपुस्तिकांवर देऊया. अभ्यासक्रमाचं विश्लेषण, कोणकोणत्या कृतींमध्ये आपण रूपांतर करू शकतो जे वर्गात शिक्षक बोलत होते, आणि त्याच्या नोंदी कशा करायला सांगूया. मला असं वाटतं वर्षा की हे सगळं छान आहे, आपण करू, शिक्षक खूप सारे प्रयत्न करतील, पण मोठा जो भाग आहे की पालकांना हे सगळं कन्व्हिन्स करणं. कारण एकदा हे सगळं चालू झालं की अगेन दे विल गो बॅक टू देअर ओन वर्क, पुन्हा मग आम्हीच करायचं, हे सगळं जे काही आहे त्या पातळीवर येतं. तेव्हा पालकांना खूप प्रबोधन करणं आणि तुम्हाला करावंच, हे फार फार चॅलेंजिंग आहे. आणि हे सतत सगळीकडे सर्व शाळांमध्ये काळाच्या सर्व टप्प्यांवरच आपल्याला हे आव्हान आहेच आहे पालक सहभागाचं, आणि आता ते अधिक बिकट झाले. परंतु आता पालक सहभागाशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. ह्याची निकड पालकांना कधी नव्हे ती जाणवेल अशी परिस्थिती आता आली आहे. आजवर कदाचित पालकांना ती निकड नव्हती जाणवत की हे करायला हवंय. आणि म्हणून पालक सहभाग म्हणजे आपण म्हटलं तसं पुन्हा पालकांनी आवर्जून काही करायचं भाग नसून, मुलाला आपण जे सांगतोय करायला ते त्याला केवळ करू द्या, इतपत जरी पालकांचा पहिल्या पातळीवर सहभाग मिळाला
तरी हे करता येणं शक्य आहे. आणि शहरी भागामध्ये काही एरियाज आपण क्लब केले, म्हणजे त्याचं क्लस्टर करू शकलो, तर या जबाबदाऱ्या पालकांच्या मदतीने पण आणि व्हॉलेंटियर्स नक्की पुढे येतात. म्हणजे ठाण्याला असा प्रयोग केलेला होता रती भोसेकरांनी. त्यांनी शाळेचं म्हणजे हेच सगळं आव्हान होतं आणि 2-3 पालक जेव्हा तयार झाले तेव्हा त्याचा नमुना उभा राहायला मदत झाली. 2 तरी पालक निघाले त्यांच्या 300 मुलांमधून की ताई आम्ही हे करू. आणि जसं 2 पालकांच्या एका गटाने काम सुरू केलं आणि ते इतर पालकांना त्याचं यश दिसायला लागलं, तसतसे पालक पुढे यायला लागले आणि त्यांच्यावरचा लोड कमी झाला आणि आता त्या नियमितपणाने त्यांनी आखून दिलंय उलट आता वेळापत्रक की बुधवारी हे पालक करतील, गुरुवारी हे करतील, अशा पद्धतीने. म्हणजे पालक शाळेत येऊन काम करायला तयार होण्या इतपत पालकांचा सहभाग त्यांना तिथं मिळवता आलाय. त्यामुळं येस. आपापल्या शाळांमधून आपण हे थोडं पालकांना ही नीड म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली गरज आणि खरं तर आणि एरवी असणारी पालकांची गरज हे पण, आणि खरं तर पालकांबरोबर आपण असं एखादं जर झूम मीटिंग किंवा त्यांचं हे करू शकलो आणि हे सगळं त्याच्या मागची थिअरी फिलॉसॉफी समजावून सांगू शकलो तर शहरी भागातल्या पालकांचा पुष्कळ प्रमाणात मिळेल. करून बघूया आपण किती टक्के सहभाग मिळतोय. मे बी सुरुवातीला 30%, 40% आणि मॉडेल उभं राहायला लागतं कुठेतरी. म्हणजे बघा जेव्हा सरकारनी रचना 2005 च्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये तो जेव्हा सरकारनं स्वीकारला इतक्या मोठ्या प्रमाणात, तेव्हा त्याचा प्रयोग हा कुठेतरी छोट्याशा पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये झाला होता. हॅलो. सृजन आहे. हॅलो वर्षा. हॅलो. ऐकू येत आहे? हा आता बोल. हॅलो. हा नाही, बोल. असं सांगत होते की 2 फ्रेमवर्क आणला इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी, तेव्हा त्याचा नमुना हा कुठेतरी छोट्याशा स्वरूपातच उभा राहिला होता. जसं सृजनानंद आहे, अक्षरनंदन आहे, ग्रामंगल आहे आणि अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रायोगिक काम करणाऱ्या शाळा आहेत, त्यांनी आपापले प्रयोग सिद्ध केले. त्यांनी आपलं ती जी काही वेगळी अध्ययन पद्धती होती ती लोकांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवली आणि ती सरकारलाही अपील झाली आणि म्हणून तो नमुना सार्वत्रिक स्वरूपात 2005च्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आला. तसं आपण आपल्या शाळांमध्ये पालक सहभागाचा छोटा छोटा जर नमुना उभा करू शकलो, जे पालक सहभागी होऊ इच्छितात व्हॉलेंटिअरली, आणि असेही पालक मदत म्हणजे सातत्याने येणारे पालकही असतात, तर त्यांच्यापासून या प्रकारच्या कामाला सुरुवात होऊ शकते. आणि प्रामुख्याने भर कृती पत्रिकेवरच ठेवूया. म्हणजे पालकांना शिक्षक बेजबाबदार आहेत असं भान आलं तर ते विड्रॉ करायला बघतात. शिक्षक हे काम जबाबदारीनं करतायत आणि जाणीवपूर्वक त्यांनी याची आखणी केली आहे, हे जेव्हा पालकांना भान येतं तेव्हा ते तितके रिलक्टंट असत नाही. ते त्याच्याकडे विधायक पद्धतीने बघतात. त्यामुळे जास्तीत जास्त आता कृतीपुस्तिका आणि अनुभव रचणं या प्रकारावर भर द्यावा लागेल. धन्यवाद वर्षा. आता आपण सेशन इथेच थांबूया कारण प्रश्न खूप आहेत आणि आपल्याजवळ वेळ म्हणजे वेळेच्या वर आपण गेलेले आहोत. तर ही सगळी प्रश्न वर्षापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या मेलवर आम्हाला पाठवता येतील का, त्यासाठी आम्ही बघूया. एकंदर आजच्या सेशन मधून तर आपल्याला नक्कीच एक कळलं आहे की कोरोनाच्या या हे जे सावट आहे हे जाण्यासाठी किंवा गेल्यानंतर सुद्धा किंवा आज सुद्धा सर्वात जास्त मदत जी लागणार आहे ती पालकांची. आणि पालकांशिवाय दुसरा पर्याय आज शिक्षकांसमोर किंवा आपल्यासमोर कुणासमोर नाही आहे आणि जे काही करायचंय ते पालकांनी करायचंय. त्यामुळे समोर येणारे शिकण्याची जी आव्हाने आहेत ती कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा शाळा मुलांसाठी किती करू शकतील किंवा शिक्षक मुलांना किती मदत करू शकतील यापेक्षा जास्त पालक सर्वात जास्त मुलांना मदत करून त्यांना पुढे आणू शकतील असा विश्वास वाटतो. आजपर्यंत आम्ही ज्या चांगल्या सवयी म्हणून आम्ही अंगीकारल्या होत्या त्या आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहेत. आजच्या या संपूर्ण प्रेझेंटेशन मध्ये या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना समजल्यात आणि खूप मुद्देसूदपणे अतिशय सुटसुटीतपणे अतिशय नेमकेपणाने वर्षांनी आपल्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. तर याचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होईल अशी अपेक्षा करते.
आणि आजचा हा वेबिनार पुन्हा एकदा वर्षाला मनपूर्वक धन्यवाद देते आणि तुमच्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देते की आजच्या मीटिंग मध्ये तुम्ही सर्वजण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथे होते, प्रश्न विचारले आणि तुमचे काही प्रश्न आम्ही घेऊ शकलो नाही त्यासाठी सुद्धा दिलगिरी व्यक्त करते. आणि नक्की उद्या पुन्हा एकदा भेटूया एक नवीन वेबिनार सोबत आणि उद्याचा विषय आहे टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स. तंत्रज्ञान ही आता गरज झालेली आहे शिक्षकांसाठी. तर काय काय करता येईल या कोरोनाच्या काळात किंवा कोरोनाच्या नंतरच्या काळात, यावर नदीम खान भंडाऱ्याहून आपल्याला उद्या मार्गदर्शन करणार आहेत. नक्कीच आपण उद्याच्या वेबिनारचा सुद्धा आस्वाद घ्यावा ही अपेक्षा करते, ही आशा करते. आणि पुन्हा एकदा वर्षा थँक यू व्हेरी मच फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स. रिअली ऑसम प्रेझेंटेशन. थँक यू व्हेरी थँक्यू कल्पना. येस. थँक्स. ओके. थँक्स बाय. अ लॉट. गुड बाय. येस.